आपण हा 11वा अध्याय आहे विश्वरूप योग. याचे आपण 30 श्लोक पूर्ण केले होते, ज्यामध्ये अर्जुन विश्वरूपाचं जे दर्शन ते करत होते त्याचं वर्णन अर्जुन करत होते. विशेषतः जे शेवटचे काही श्लोक आपण त्याची चर्चा केली, त्यामध्ये भगवंतांच्या कालरूपाचं वर्णन होतं. कसं एक काल जो आहे, कालरूप आहे भगवंतांचा, तो सगळ्यांना विनाश करीत आहे, त्याचं वर्णन आपण 30व्या श्लोकांपर्यंत त्याच्याविषयी चर्चा केली होती. तर कसे त्यांचे जे मुख आहे ते त्या मुखातून एक ज्वाला बाहेर येत आहेत आणि असं भयंकर असं रूप अर्जुनाला त्याचं दर्शन होत होतं. आणि त्याचे जे किरण होते ते इतके तीव्र होते की त्याने सगळ्या पूर्ण विश्व जे आहे ते तापत होतं. आणि त्यांना पूर्ण विश्वाचे पूर्ण जे विश्व आहे त्याला पूर्णपणे होरपळून काढत होतं. असे भगवंतांचे कालरूपाची तीव्र किरणे त्याच्यातून येत होती. तर हा 30वा श्लोक होता. आता आपण 31वा श्लोक चर्चा करूया. सुरुवात करूया 31व्या श्लोकापासून. आख्याहि मे को भवानुग्र रूपो ख्याइमेको भवानुग्ररूपो नमोस्तु ते देववर प्रसीद. नमोस्तुते देववर विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम् विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम् न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्. न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्. भाषांतर. हे भाषांतर. हरे कृष्ण. हे देवादिदेव, कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात. मी तुम्हाला प्रणाम करतो. कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुम्ही आदिपुरुष आहात. मी तुम्हाला जाणू इच्छितो, कारण मला तुमचे प्रयोजन माहीत नाही. तर जसं आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती की अर्जुन यांचा या अध्यायांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाव अर्जुनामध्ये आणि त्यांचा जो रस आहे भगवंतांसोबत तो वेगवेगळ्या प्रकारचा होत होता. तर वेगवेगळ्या प्रकारचा भाव अर्जुन प्रकट करत होते आणि वेगवेगळ्या त्यांचा रस बदलत होता. तर सर्वात आधी अर्जुन होते भगवंतांसोबत साख्य रसामध्ये. त्यानंतर ते गेले भगवंतांसोबत एक आदरयुक्त ऐश्वर्य रसामध्ये. त्यानंतर आश्चर्य रसामध्ये. तर जेव्हा विश्वरूप बघितलं तेव्हा आश्चर्य रसामध्ये गेले अर्जुन. आणि त्यानंतर अर्जुन गेले भयानक जो रस असतो त्या रसामध्ये अर्जुनाने प्रवेश केला. आणि अर्जुनाला फार तीव्र जे रूप होतं कालरूप ते बघून भीती पण वाटायला लागली. आणि अशा प्रकारे अर्जुन आता त्यांना कळलं की हे आपले एक साधारण मित्र नाहीये, हे तर खूप विशेष व्यक्ती आहे. म्हणून अर्जुन आता विचारपूस करत आहेत, प्रश्न करत आहेत की हे भगवंता तुम्ही कोण आहात, मला तुमच्या ओळख आणि तुमचं प्रयोजन माहिती नाही, मला तुमच्याविषयी सांगा. तर हा होता 31वा श्लोक. 32वा श्लोक. श्री भगवान उवाच श्री भगवान उवाच कालोस्मी लोकक्षय कृत प्रवृद्धो कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृत्त लोकान् समाहर्तुम् इह प्रवृत्तः. लोकान् समाहर्तुम् इह प्रवृत्त ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ऋते अपि त्वाम न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रति अनीकेषु योधाः. ये अवस्थिताः प्रति अनिष्केषु योधाः. श्री भगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त, पांडवा व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व युद्धांचा विनाश होणार आहे.
तर अर्जुनाने काय म्हटले, अर्जुनाने जेव्हा भगवंतांना विचारलं की तुम्ही कोण आहात, तर भगवंताने हे फार प्रसिद्ध, श्रील प्रभुपाद नेहमी हे सांगायचे, ही एक विशेषतः ही एक ओळ श्रील प्रभुपाद नेहमी उद्धृत करायचे, ते म्हणजे कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो, की हे अर्जुना मी काळ रूप आहे, आणि मी इथे कशासाठी आलेलो आहे, लोक क्षयकृत, लोक समाहर्तुम इह प्रवृत्त, मी कशासाठी आलो आहे, मी सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी आलेलो आहे, आणि सगळ्यांचा नाश करण्यासाठी आलेलो आहे. तर अर्जुन तुम्ही 5 पांडव सोडून बाकी दोन्ही बाजूंच्या सगळ्या सैन्याचा नाश इथे होणार आहे. तर आपण बघतो की जगामध्ये विनाश हे एक तथ्य आहे, एक शाश्वत तथ्य आहे, की प्रत्येक गोष्टीचा हळूहळू ऱ्हास होत असतो, म्हणजेच हळूहळू विनाश होत असतो. कुठलीही भौतिक गोष्ट घेऊ, त्याचा विनाश होतो, आणि तो कशामुळे होतो, काळाच्या प्रभावामुळे होतो. काळाच्या प्रभावामुळे सुंदर जे नटनटी असतात त्यांचं सौंदर्य नष्ट होतं. काळाच्या प्रभावाने मोठे मोठे जे राज्य असतात, जे संपूर्ण जगावर राज्य करतात, त्यांचं राज्य नष्ट होतं. काळाच्या प्रभावाने आपलं शरीर देखील नष्ट होतं. काळाच्या प्रभावाने अनेक अनेक नाती नष्ट होतात. काळाच्या प्रभावाने इमारती नष्ट होतात. तर हा काळाचा प्रभाव आहे. काळाचं मुख्य एक कार्य आहे ते म्हणजे नाश करणे, आणि हे काळ रूप हे भगवंतांचंच एक रूप आहे. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, जरी अर्जुनाला माहिती होतं की कृष्ण त्यांचे सखा मित्र आहेत आणि परमपुरुष भगवंत आहेत, तरीही हे जे विविध प्रकारचे रूप कृष्णाने दाखवले होते, त्यामुळे अर्जुन आश्चर्यचकित झाले होते आणि संभ्रमात पडले होते. कारण कृष्णाने अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकारचे विश्वरूप दाखवले, काळ रूप दाखवले, आणि त्यामुळे अर्जुन थोडे संभ्रमित झाले होते. म्हणून ते विशेषतः इतकं काळ रूप इतकं तीव्र होतं की ते काळ रूपाद्वारे सगळे जे सैनिक होते त्यांचे शरीर काळ रूपाच्या मुखामध्ये जात होते, आणि त्याचा चुराडा करून त्याच्यातून रक्त बाहेर होतं, आणि त्यांचे जे हाड होती, त्यांचे जे सापळा होता, त्याचा चूर्णीकृत म्हणजे त्याचा चुराडा होत होता. इतकं भयानक रूप बघून अर्जुनाला पण प्रश्न पडला की या काळ रूपाचं प्रयोजन काय आहे. तर प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये पुढे की ब्राह्मणांचा देखील नाश होतो काळ रूपाने भगवंतांच्या भगवंतांमार्फत, म्हणजे ब्राह्मणांचा देखील नाश होतो. कथा उपनिषद प्रभुपाद उद्धृत करत आहेत, यस्य ब्रह्मच क्षेत्रम च यस्य ब्रह्मच क्षत्रम च उभे भवता ओडनः मृत्यूर यस्योपसेचनम क इत्था वेद यत्र सह. याचा अर्थ असा आहे की कालांतराने ब्राह्मण, क्षत्रिय आणि सगळे हे भगवंतांद्वारे त्यांचा विनाश होतो. जसं एक व्यक्ती जेवण करतो तर जे अन्न आहे ते खाल्लं जातं व्यक्तीद्वारे आणि त्याचं नष्ट होतं अन्न, त्याचद्वारे भगवंत सगळ्यांचा नाश करतात. तर हे भगवंतांचं सर्वविनाशक महान रूप आहे, आणि कृष्णाने स्वतःला या महान काल रूपामध्ये स्वतःला प्रस्थापित केले होते इथे. तर कृष्णाने ही भविष्यवाणी देखील केली की अर्जुना तुम्ही 5 पांडव सोडून या पूर्ण युद्धभूमीवर कोणीही वाचणार नाही, सगळ्यांचा मी विनाश करणार आहे. तर जरी अर्जुन हे युद्ध करायला तयार नव्हते सुरुवातीला, आणि अर्जुनाला असं वाटत होते की मी युद्ध नाही केलं तर काय होईल, हे सगळे लोक जिवंत राहतील, परंतु हा जो गैरसमज होता तो भगवंतांनी दूर केला. भगवंतांनी दाखवलं की हे अर्जुनाश आहे, कारण मी कालरूपाने यांचा विनाश करणारच आहे. हे जे सैन्य आहे हे जिवंत राहणार नाही, त्यांचा विनाश निश्चित आहे. तू युद्ध कर आणि तू श्रेय घे, नाहीतर त्यांचा असं भगवंत सांगत होते. तर
अर्जुनाने असा विचार केला की जर आपण युद्ध नाही केलं तर कुठल्याच प्रकारची दुःख होणार नाही, परंतु तरी या सगळ्यांचा विनाश होईल, कारण ही भगवंतांची योजना होती. तर म्हणून इंग्रजी बंगालीमध्ये चैतन्य चरितामृतामध्ये म्हटलेलं आहे, राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के. त्यांचा विनाश भगवान करतात, त्यांचा कोणीच विनाश करू शकत नाही. तर जरी अर्जुनाने युद्ध नाही केले आणि युद्ध बंद केले, तरीही या सगळ्यांचा विनाश दुसऱ्या कुठल्या ना कुठल्या रूपाने होणारच होता. तर मृत्यू कोणाचाही कोणी वाचू शकत नाही. आणि अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की हे जे पांडव होते, हे जे सैन्य होते, ते आधीच मृत्युमुखी पडले होते, कारण त्यांचा विनाश निश्चित झालेला होता, म्हणून ते आधीच मृत्युमुखी पडले होते. केवळ एक तो विशिष्ट मुहूर्त किंवा विशिष्ट वेळ यायची होती. तर केवळ वेळ जी आहे तीच विलग करत होती जो परिणाम होणार होता युद्धाचा त्याच्यापासून. तर अशा प्रकारे प्रकृतीचे नियम खूप कठोर आहेत आणि हे कटू सत्य आहे की विनाश सगळ्याच गोष्टींचा आणि सगळ्यांचा होतो. आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश एकेकाळी भारतावर मुघलांचं साम्राज्य होतं. तर मुघलांचा पूर्णपणे पराभव झाला आणि ब्रिटिशांचं साम्राज्य आलं. त्याच्यापूर्वी मराठ्यांचं साम्राज्य आलं. त्याच्यापूर्वी अनेक अनेक दुसऱ्या लोकांचं साम्राज्य आलं. तर अशा प्रकारे कितीतरी लोकांचे साम्राज्य आले आणि गेले आणि त्याचा विनाश होतच गेला. तर एकेकाळी असे म्हणायचे की सगळ्या पूर्ण इतिहासामध्ये नाही, आधुनिक एकदम अत्याधुनिक जो इतिहास आहे त्याच्यानुसार सगळ्यात जास्त साम्राज्य होतं हे ब्रिटिशांचं. अर्थात आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांचं साम्राज्य तरी पूर्ण जगावर नव्हतं. सर्वात आधी संपूर्ण जगावर भारताचं साम्राज्य होतं. विशेषतः संपूर्ण जगच भारत होतं, म्हणून त्याचं नाव भारत खंड होतं आणि संपूर्ण जगाची राजधानी होती दिल्ली. तर परीक्षित महाराज आणि जन्मेजय महाराजांच्या काळापर्यंत संपूर्ण जग हे एकाच राजाद्वारे त्याचं राज्य केलं जायचं, शासित केलं जायचं. परंतु त्यानंतर काय झालं, अनेक अनेक राज्यामध्ये त्यांचं विभाजन होत गेलं आणि आता आपण बघतो जवळपास 150हून अधिक देश आहेत या जगामध्ये. किती आहे मला संख्या पण माहिती नाही एक्झॅक्ट. तर अशा प्रकारे आता एक सम्राट कोणी नाहीये जगाचा. परंतु सगळ्यात जास्त साम्राज्य, एक अत्याधुनिक काळ बघितला आपण, सगळ्यात जास्त साम्राज्य होतं ब्रिटिशांचं. तर ब्रिटिश लोक काय म्हणायचे की आमचं साम्राज्य असं आहे की जिथे सूर्यास्त कधीच होत नाही. म्हणजे संपूर्ण जगभर त्यांचं साम्राज्य होतं. एका ठिकाणी त्यांच्या साम्राज्य सूर्योदय व्हायचा, दुसऱ्या ठिकाणी सूर्यास्त होत असायचा. तसा जर भारतामध्ये सूर्यास्त होत आहे तर अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये सूर्योदय होत आहे. जसा कधी ऑस्ट्रेलियामध्ये सूर्यास्त होत आहे तर आफ्रिकेमध्ये सूर्योदय होत असे आहे. अशा प्रकारे ते म्हणायचे की आमचं साम्राज्य असं आहे की त्याच्यावर सूर्यास्त कधीच होत नाही. आमच्या साम्राज्यामध्ये नेहमी सूर्योदयच असतो, सूर्य नेहमीच असतो, असे ते फार गर्वाने म्हणायचे. परंतु आता काय परिस्थिती आहे, कुठे गेलं आता ब्रिटिश साम्राज्य? काही साम्राज्य नाही राहिलं आता ब्रिटिशांचं, पूर्णपणे संपलेलं आहे. तर शिलप्रभुपाद म्हणायचे की आता ब्रिटिश साम्राज्य असं आहे, एक छोटासा देश आहे जगातला, ग्रेट ब्रिटन नावाचा एक छोटासा देश आहे आणि त्याचा अशी परिस्थिती आहे की सूर्य कधी उगतच नाही. का बरे? कारण तिथे नेहमी ढगाळच वातावरण असतं आणि नुसता रिमझिम पाऊस चालू असतो. सूर्याचं दर्शन करणं मुश्किल आहे. तर तुम्ही एवढी फुशारकी मारायचे ब्रिटिश लोक की आमच्या साम्राज्यामध्ये कधी सूर्यास्त होत नाही, परंतु काळाची शक्ती इतकी आहे की आता ब्रिटिश साम्राज्य तर नाहीच आहे, छोट्याशा ब्रिटिश देशावर सूर्य उगवतच नाही, कारण नेहमी सूर्य झाकलेला असतो ढगांनी. तर अशी परिस्थिती आहे. तर बघा काळ किती शक्तिशाली आहे. तर अशा प्रकारे काळांतराने मोठे मोठे साम्राज्य, मोठे मोठे राजे बुडवले आहेत. तर दुसऱ्या कोणाची काय कथा? सगळ्याचा विनाश कालांतराने होणारच आहे. त्यामुळे भक्त जे असतात हे भौतिक गोष्टींना जास्त महत्व देत नाहीत, कारण की त्यांना माहिती आहे की सगळ्या भौतिक गोष्टी या तात्कालिक आहेत, त्या अशाश्वत आहेत, त्या कधीच नेहमीसाठी राहणाऱ्या नाहीये.
नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवन्तस्तत्त्वदर्शिभिः, की जे भौतिक गोष्टी आहेत त्यांचा कधीच टिकाव ठरणार नाहीये, त्यांचा नाश निश्चित आहे. आध्यात्मिक गोष्टींचा नाश कधीच होणार नाही हे भक्तांना माहिती असतं, आणि त्यामुळे ते भौतिक जगाला जास्त प्राधान्य देत नाही, परंतु त्यांचं जास्त प्राधान्य असतं आध्यात्मिक जगताकडे. जरी भौतिक जगामध्ये त्यांचे कर्तव्य भक्त करतात एक कर्तव्य म्हणून, परंतु त्यांना माहिती आहे की त्यांची आसक्ती आध्यात्मिक जगाकडे असली पाहिजे, कारण ती काळाचा प्रभाव आध्यात्मिक गोष्टींवर होत नाही. आध्यात्मिक जगतावर किंवा आध्यात्मिक गोष्टींवर काळाचा प्रभाव होत नाही, परंतु भौतिक गोष्टी कधीही काळाच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत. हे सत्य आहे. ठीक आहे, तर हा होता 35वा श्लोक. आता 33वा श्लोकाची चर्चा करूया. तस्मात् तमुत्तिष्ठ यशो लभस्व. तस्मातम उत्तिष्ठ. काय प्रभूजी श्लोक आहे, लक्षात नाही आला, म्हणजे त्याचा प्रभाव नाही आला. जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्. जित्वा शत्रुक्ष्व राज्यं समृद्धम्. मयैवैते निहताः पूर्वमेव. मया एव ते निहता पूर्व एव. निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. निमित्तमात्रं भव सव्यसाची. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राजाचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात की सव्यसाची अर्जुनाचं नाव आहे, सव्यसाची. अर्जुनाचं हे नाव आहे सव्यसाची. याचा अर्थ काय आहे की जो व्यक्ती खूप निपुणतेने बाण मारू शकतो त्याचं नाव त्याला म्हणतात सव्यसाची. आणि इथे अर्जुनाला कृष्ण सव्यसाची का संबोधत आहेत, कारण त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे अर्जुना, तू सगळे प्रकारचे जे शत्रू आहेत त्यांना या तुझ्या बाणांद्वारे तू मृत्युमुखी पाडू शकतोस, म्हणून त्याचं नाव सव्यसाची असं संबोधत आहेत. परंतु भगवंत एक विशेष संदेश इथे अर्जुनाला देत आहे, जो आपल्यासाठी देखील भरपूर महत्वाचा आहे. तो काय आहे की हे अर्जुना, तू केवळ एक निमित्त बन. निमित्त मात्रम. तर कृष्णाने अर्जुनाला सांगितले की यांचा सगळ्यांचा विनाश तर होणारच आहे, परंतु माझी अशी इच्छा की तू निमित्त बन आणि त्याद्वारे तुला कीर्ती प्राप्त होईल. जरी तू निमित्त नाही बनला तर यांचा मृत्यू होणारच आहे, पण तू जर निमित्त बनला तर तुला त्याची प्रशंसा, त्याची कीर्ती तुला प्राप्त होईल. तर हा निमित्त शब्द प्रभुपाद म्हणतात की फार महत्वाचा आहे, निमित्त मात्र. कारण काही हे संपूर्ण जग जे आहे हे भगवंतांच्या योजनेनुसार चालू आहे. परंतु जे मूर्ख व्यक्ती, ज्यांना पूर्ण व्यवस्थित ज्ञान नसतं, ते त्यांना हे कळत नाही. त्यांना असं वाटतं की हे पूर्ण जगामागे काही योजक नाही किंवा योजना पण नाही, आणि केवळ या जगात ज्या घडामोडी घडत आहेत त्या केवळ एक योगायोगच आहेत असं त्यांना वाटतं. परंतु हे सत्य नसून त्या जगामध्ये जे काही घडत आहे त्यामागे योजना आहे, त्यामागे इच्छा आहे, त्यामागे एक विशेष प्लॅन आहे, आणि ते योजक कोण आहे? ते आहे भगवंत. तर तथाकथित वैज्ञानिक ते असे म्हणतात, ते बरेचसे तर्कवितर्क करतात, कदाचित असं असेल किंवा कदाचित तसं असेल, परंतु कदाचित या शब्दाला सत्यामध्ये काही स्थान नाही. या जगामध्ये एक विशेष योजना आखली जाते आणि त्यानुसार या जगाचं कार्य केलं जातं. तर या जगामधलं, या जगाचं उद्दिष्ट काय आहे? या जगामध्ये जे जीवात्मे, जे बद्ध जीवात्मे आहेत त्यांना भगवत धामात परत जाण्याची एक संधी दिली जाते, हे या जगाचं उद्दिष्ट आहे. तर जोपर्यंत हे बद्ध जीवात्मे आपलं वर्चस्व, भौतिक पदार्थांवर आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात, तोपर्यंत ते बद्ध अवस्थेमध्ये राहतात.
पण जर कोणी भगवंतांना परम नियंत्रक मानत असेल, त्यांचा स्वीकार करत असेल भगवंतांचा परम नियंत्रक म्हणून, आणि जर समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा व्यक्तींना हे जगातली अशा प्रकारे असा व्यक्ती काय होतो, तो कृष्ण भावनाभावित होतो आणि त्यामुळे तो सगळ्यात जास्त बुद्धिमान असतो. तर हे जगाचं सृष्टी आणि जो संहार आहे तो भगवंतांच्या आदेशानुसार होतो. कुरुक्षेत्राचं जे युद्ध होतं ते देखील भगवंतांच्या योजनेनुसारच होत होतं. तर जरी अर्जुन युद्ध करायला नकार देत होता, तरीही भगवंत त्यांना हे समजवत होते की हे अर्जुना, युद्ध व्हावं ही माझी योजना आहे, माझी इच्छा आहे. आणि जर हे युद्ध झालं तर त्याद्वारे जर अर्जुनाने युद्ध केलं तर अर्जुनाला विजय प्राप्त. केवळ हे अर्जुनासाठीच लागू नाहीये, तर हे आपल्या सगळ्यांसाठी देखील लागू आहे की या जगामध्ये प्रत्येक गोष्टीची योजना भगवंतांद्वारे आणि भौतिक प्रकृती त्यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिक प्रकृतीद्वारे केली जाते आणि आपण एक केवळ निमित्त असतो. तर ज्या प्रकारे एक व्यक्ती लिहितो आणि पेन जो असतो, लेखणी जी असते ती त्याचं माध्यम असतं. तर कोणाचं सुंदर अक्षर असलं तर आपण पेनाची किंवा त्या लेखणीची आपण प्रशंसा करत नाही, परंतु आपण प्रशंसा करतो त्या व्यक्तीची. त्याच प्रकारे या जगामध्ये जे काही होत असतं हे भगवंतांच्या आदेशानुसार, इच्छेनुसार होत असतं. आणि त्यामुळे आपण जीवात्मे केवळ काय आहोत, एक भगवंतांचे केवळ एक माध्यम आहोत. तर आपण आपल्या हातामध्ये खरं बघायला गेलं तर केवळ इच्छा करणे आहे. जर आपली सदिच्छा असेल तर त्यानुसार भगवंत भौतिक प्रकृतीला आदेश देतात आणि त्यानुसार त्या गोष्टींची योजना आखली जाते. जर आपली दुरिच्छा असेल तर त्यानुसार भगवंत भौतिक प्रकृतीला आदेश देतात आणि त्यामुळे वाईट घटनांची योजना आखली जाते. तर अशा प्रकारे भगवंतांची जी योजना आहे त्यानुसार सगळ्या गोष्टी होत असतात आणि म्हणून आपल्याला केवळ निमित्त बनणं हेच आपल्या हातात आहे. शिल प्रभुपादांनी जो मार्कीने भार्गव धर्म नावाची कविता लिहिली होती त्यामध्ये देखील प्रभुपाद म्हणतात की हे भगवंत, आम्ही तर एक कठपुतली सुमान आहे. तुम्ही जसा कठपुतली, आपल्या सगळ्यांना कठपुतली माहिती आहे. जर जी कठपुतली असते तिचा ते दोरे जे असतात ते दोरे चालवणारा एक व्यक्ती असतो आणि त्यानुसार ती कठपुतली नाचत असते, त्यानुसार तिचे कार्य चालू असते. तर अशाच प्रकारे प्रभुपाद म्हणतात की हे भगवंत, आम्ही तर तुमची कठपुतली आहे. ज्या प्रकारे तुम्ही मला नाचवाल त्या प्रकारे मी नाचेल. नाचाव 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 आम्हा नाचाव से मते, काष्ठेर पुतली यथा नाचाव से मते, असे प्रभुपाद भगवंतांना प्रार्थना करतात. प्रभुपाद म्हणतात भगवंतांना, हे भगवंत, तुमची इच्छा जी आहे तीच पूर्ण होणार, मी तर तुमचं एक माध्यम आहे. तर मला तुम्ही माध्यम म्हणून वापरा, हेच माझं सद्भाग्य आहे. तर हे जे चैतन्य महाप्रभूंचं आंदोलन आहे हे चालूच राहणार आहे. त्याच्यामध्ये जर आपण सेवा केली, आपण माध्यम बनलो, तर ते आपलं भाग्य आहे. जसं इथे कृष्ण अर्जुनाला म्हणत आहे की हे युद्ध होणारच आणि यांचा नाश होणारच, तर तू माध्यम बनला तर तुला कीर्ती प्राप्त होईल. त्याचप्रमाणे चैतन्य महाप्रभूंचं हे जे कृष्ण भावनामृत आंदोलन आहे, शिल प्रभुपादांचं जे आंदोलन आहे, ते तर यशस्वी होणारच आणि ते संपूर्ण जगभर त्याची कीर्ती पसरणारच आणि ते तर चालूच राहणार. परंतु त्यामध्ये जर आपण सेवा केली, आपण सहभाग घेतला, आपण जर सेवा केली तर आपल्याला लाभ प्राप्त होईल, आपली त्यामध्ये प्रगती होईल आणि आपला लाभ होईल, आपली उन्नती होईल. तर परंतु जर आपण कृष्ण भावना भावित झालो नाही, आपण जर चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला नाही, तर आंदोलनाचं काही नुकसान होणार नाहीये. हे आंदोलन चालूच राहणार, परंतु नुकसान आपलं होणार. म्हणून निमित्त मात्र भवसव्य साचिन ही जी ओळ आहे ही आपल्यासाठी पण खूप महत्वाचे आहे की आपण भगवंतांचे एक निमित्त म्हणून, माध्यम म्हणून
कृष्ण भावनामृत आंदोलनामध्ये वेगवेगळ्या सेवा आणि प्रचार केला पाहिजे, ज्याद्वारे काय होईल, आपल्याला कृपा प्राप्त होईल. नाहीतर ही कृपा वाहतच राहणार. तर एकदा दुसऱ्यांदा पण मी एकदा असंच उदाहरण दिलं होतं की जशी गंगा नदी आहे ती तर वाहतच राहणार. तुम्ही जर गंगा नदीमध्ये जाऊन स्नान केलं तर त्यावेळेस तुम्हाला शुद्धीकरण प्राप्त होणार, तुमचा फायदा होणार. पण तुम्ही स्नान केलं नाही तर गंगा नदीला काही फरक नाही पडणार आहे की नाही, तिथंच वाहतच राहणार, तिचं कार्य चालूच राहणार. त्याप्रमाणे कृष्ण भावना जी आपलं आंदोलन आहे ते पण चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे आपण जर सहभागी झालो तर आपला उद्धार होईल, हे महत्वाचं आहे. म्हणून निमित्त मात्र भवसव्य साचिन हा खूप महत्वाचा ओळ आहे आपल्या सगळ्यांसाठी पण. ठीक आहे, तर हा होता 33वा श्लोक. तर आता आपण 34वा श्लोक म्हणू. हरे कृष्ण. तर आता आपण 34वा श्लोक म्हणूया. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यापि योधा वीरान् कर्ण तथान्यापि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा वतिष्ठा मया हतान् त्वं जहिमावतिष्ठा युध्यस्वचेतासि रणे सपत्नान्. युद्धस्वजेतासि रणे सपत्नान्. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको. केवळ युद्ध कर, यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. हरे कृष्ण. हम्म. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप सुंदर तात्पर्य लिहितात. प्रभुपाद म्हणतात की प्रत्येक गोष्टीची योजना ही भगवंतांद्वारे केली जाते, परंतु भगवंत इतके कृपाळू आहे की त्याचं श्रेय भगवंत त्यांच्या भक्तांना देतात. जरी योजना भगवंत करतात, परंतु जे कोणी भक्त ती योजना पूर्ण करण्यासाठी भगवंतांना सहाय्य करतात त्यांना भगवंत पूर्णपणे श्रेय देतात. तर आता या श्लोकांमध्ये आपल्याला हे कळून चुकेल की युद्धभूमी जी होती कुरुक्षेत्राची आणि जो सगळ्या कौरवांचा नाश झाला त्याचं खरं श्रेय जातं भगवंतांकडेच. कारण भगवंतांच्याच आदेशानुसार, भगवंतांच्याच इच्छेनुसार आणि त्यांच्या शक्तीनुसार या सगळ्या कौरवांचा नाश झाला आणि पांडव विजयी झाले. परंतु याचं श्रेय कोणाला दिलं जातं? अर्जुनाला. तर ही भगवंतांची एक कृपा आहे त्यांच्या भक्तांवर की भगवंत त्यांच्या भक्तांना श्रेय देऊ इच्छितात. तरी सगळे कार्य भगवंत स्वतः करतात, म्हणजे त्यांच्या योजनेनुसार होतात, तरीही त्याचे श्रेय जे भगवंत सेवा करतात त्यांना भगवंत ते श्रेय प्रदान करतात. तर म्हणून प्रभुपाद एक खूप महत्वाची ओळ सांगतात की आपलं जीवन आपण अशा प्रकारे व्यतीत केलं पाहिजे ज्याद्वारे सगळेजण कृष्ण भावनेमध्ये कार्य करतील आणि हे समजून घेतील की पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या द्वारेच सगळे भगवंतच सगळे कार्य करत आहेत, परंतु त्यांचे माध्यम आहेत हे आपले गुरु. आपल्या गुरूंच्या माध्यमाने भगवंत सगळे कार्य करत आहेत. तर भगवंताच्या ज्या योजना आहेत ते त्यांच्या कृपेनेच समजल्या जाऊ शकतात आणि त्याच प्रकारे भक्तांच्या ज्या योजना आहेत त्या देखील त्यांच्या कृपेने समजल्या जाऊ शकतात. तर त्यामुळे आपण काय केले पाहिजे? प्रभुपाद म्हणतात की आपण हे जे भक्त आणि भगवंतांच्या योजना आहे त्यांचं पालन आपण केलं पाहिजे आणि या भौतिक जगामध्ये जो संघर्ष आहे अस्तित्वासाठी त्याच्यावर आपण विजय प्राप्त केला पाहिजे. तर अशा प्रकारे प्रभुपाद खूप सुंदर सांगत आहेत की भगवंतांच्या सेवेमध्ये आपण कार्य करून आपण स्वतःचं जीवन धन्य करून घ्यावे, हे आपल्या जीवनाचा उद्देश आहे. तेवढी आपण भगवंतांचं माध्यम बनू, भगवंतांचे किंवा भक्तांचे आपल्या गुरूंचे जे योजना आहेत त्याच्यानुसार आपण जेवढं कार्य करू तेवढं आपला विजय होईल, आपलं जीवन समृद्ध होईल, आपलं जीवन आनंदाने आपण जगू शकू, खरा कृष्ण भावना भावित होऊ शकू. तर भगवंतांचे जे आदेश आहेत
तर भगवंतांचे आदेश आपल्याला भगवद्गीतेमधून मिळतात, आपल्या गुरूंद्वारे मिळतात. तर हे जे आदेश आपण जर पालन केले आणि त्यांची इच्छा पूर्ण करायचं आपण माध्यम जर बनलो, तर आपलाच त्याच्यामध्ये लाभ होणार आहे. तर शिल प्रभुपादांचं देखील शेवटचं वाक्य काय होतं या पृथ्वी तलावरचं, अर्थात जे शेवटचा एक आदेश म्हणू शकतो किंवा एक शेवटचं वाक्य, प्रभुपादांचं शेवटचं वाक्य होतं की या जगातल्या सगळ्या गोष्टी कृष्णाच्या इच्छेनुसार होत आहे. एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज मुव्हिंग अंडर कृष्णाज डायरेक्शन, हे प्रभुपादांचं शेवटचं वाक्य होतं. तर असे प्रकारे प्रभुपादांनी आपल्याला एक आदर्श उदाहरण प्रस्थापित केलेलं आहे प्रभुपादांनी आपल्यासाठी, की कशा प्रकारे भगवंतांचं किंवा गुरूंच्या आदेशाचा आपण त्याचं एक माध्यम बनून त्यांची जर सेवा केली, त्यांची जर इच्छा पूर्ण केली, तर कुठल्या प्रकारे आपली प्रगती होईल याचं उदाहरण प्रभुपादांनी स्वतः प्रस्थापित केलं आहे. त्यांच्या गुरूंची इच्छा होती की पाश्चात्य देशामध्ये प्रसार व्हावा, आणि ती मूळतः चैतन्य महाप्रभूंची इच्छा होती की पृथ्वीमधल्या सगळ्या गावांमध्ये प्रचार व्हावा. तर तीच इच्छा त्यांच्या गुरूंची होती, भक्तिसारण ठाकूरांची, आणि तीच इच्छा, तोच आदेश भक्तिसारण ठाकूरांनी शिल प्रभुपादांना दिला. आणि प्रभुपादांनी एक माध्यम बनून त्या आदेशाची त्या आदेशाची पूर्ती केली. आणि आपण बघतो की आता प्रभुपादांना पण किती त्याबद्दल कीर्ती प्राप्त झालेली आहे, है ना. प्रभुपादांचं यश पूर्ण जगामध्ये, तिन्ही जगांमध्ये प्रभुपादांचं यश गायलं जात आहे. तर आणि जेव्हा पण प्रभुपादांचं कोणी कौतुक करायचे, तर त्यांचे तारीफ करायचे, तेव्हा काय म्हणायचे प्रभुपाद, मी काहीच केलं नाही. प्रभुपाद म्हणायचे की मी केवळ एक माझ्या गुरूंचा आदेश पालन करण्याचा, त्यांचा एक माध्यम बनण्याचा प्रयत्न केलाय, बस इतकंच माझं श्रेय आहे, त्याच्या पुढे मी काहीच केलं नाही, असे प्रभुपाद म्हणायचे. तर केवढं प्रभुपादांचं एक यश आहे, आणि तेवढं यश म्हणून देखील प्रभुपादांनी स्वतः त्याच्याविषयी कधीच श्रेय घेतलं नाही. प्रभुपाद नेहमी श्रेय द्यायचे हे भगवंतांना आणि चैतन्य महाप्रभूंना आणि त्यांच्या गुरूंना. परंतु भगवंतांमध्ये पण फिर आतुरता असते की ते भक्तांना श्रेय देऊ इच्छितात. तर आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जगामध्ये प्रचार करण्याचं श्रेय कोणाला मिळालेलं आहे, ते शिल प्रभुपादांना मिळालेलं आहे. जरीही भगवंतांचीच योजना होती, त्यांचीच इच्छा होती, तरीही ते श्रेय प्रभुपादांना प्राप्त झालेलं आहे. म्हणून एकदा एका शिष्याने प्रभुपादांना प्रश्न विचारला, प्रभुपाद, चैतन्य महाप्रभू तर भगवंत आहेत, मग त्यांनीच पूर्ण जगभर प्रसार का नाही केला? हरिनाम संकीर्तनाचा प्रसार तेच जगभर करू शकले असते ना. तर प्रभुपाद म्हटले, हो ते करू शकले असते, पण त्यांनी आपल्यासाठी काही सेवा ठेवलेली आहे, जेणेकरून त्यांच्या योजनेचं आपण माध्यम बनावं आणि आपल्याला काही सेवा प्राप्त व्हावी आणि आपला उद्धार व्हावा, म्हणून चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सेवा दिली आहे, आणि म्हणून आपण सेवा करावी. तर जी चैतन्य महाप्रभूंचं आंदोलन आहे ते यशस्वी होणारच आहे, परंतु त्याच्यामध्ये सेवा करण्याची आपल्याला संधी आहे, आणि तिचा आपण फायदा उठवून आपण आपलं जीवन यशस्वी आणि परिपूर्ण करावं, हे या श्लोकांचं सार आहे. ठीक आहे, तर हा होता 34वा श्लोक. आता आपण 35वा श्लोक म्हणूया. संजय उवाच. संजय उवाच. एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य. एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य. कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी. कृताञ्जलिवेपमानः किरीटी. नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णम्. नमस्कृत्वा भूय एव आह कृष्णम्. स गद्गदं भीतः प्रणम्य. सगद्गदं भीत प्रणम्य. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंताकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. तर हे भगवंतांचं जे विश्वरूप होतं आणि नंतर कालरूप विशेषतः, ते बघून अर्जुनाला फार आश्चर्य वाटलं. अर्जुन पूर्णपणे आश्चर्यचकित झाले आणि त्यानंतर भयभीत पण झाले, आणि म्हणून ते एक भगवंतांचे सेवक म्हणून आणि भक्त म्हणून
आश्चर्य रूपाने भगवंतांना वारंवार नमस्कार करायला लागले आणि त्यांचं हृदय, त्यांचा आवाज जो आहे तो पण गदगद होत होता. आणि अशा भीतीपूर्वक किंवा आश्चर्यपूर्वक भावनेने अर्जुन भगवंतांना नमस्कार करायला लागले. 36वा श्लोक. अर्जुन उवाच. अर्जुन उवाच. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या स्थाने ऋषिकेश तव प्रकृत्या जगत् प्रहृष्यति अनुरज्यते च. जगत् प्रहस्यति अनुरज्यते च. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति. रक्षांसि भीतानि दिशा द्रवन्ति. सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः. सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घा. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरुक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्तः पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. हरे कृष्ण. तर हे युद्धाचं जे परिणाम आहे हे जेव्हा अर्जुनाने कृष्णाकडून ऐकले त्यानंतर अर्जुन पूर्णपणे ज्ञानमय झाले आणि एक महान भक्त आणि भगवंतांचे मित्र म्हणून अर्जुनाने म्हटले कृष्णाला की हे कृष्णा, तुम्ही जे काही करत आहात ते पूर्णपणे योग्यच आहे. तर अर्जुनाने स्वीकार केला की कृष्णच पालन पोषक आहेत सगळ्यांचे आणि सर्व अर्चनेचे मुख्य उद्देश आहेत, भक्तांचे भगवंत आहेत आणि सगळ्या काही ज्या अशुभ गोष्टी आहेत त्यांचा विनाश करणारे आहेत. त्यांचे जे कार्य आहेत ते सगळ्यांसाठी चांगलेच आहेत. आणि अर्जुनाला हे पण कळून चुकलं, प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये की अर्जुनाला हे पण कळून चुकलं की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये जेव्हा कुरुक्षेत्राचे युद्ध आहे ते जेव्हा त्याचा निष्कर्षावर येऊन पोहोचलं होतं तेव्हा पूर्ण आकाशामध्ये बरेचसे देवता, सिद्ध आणि संपूर्ण उच्च जगातले जे बुद्धिमान लोक आहेत ते सगळे उपस्थित होते आणि ते कुरुक्षेत्राचं युद्ध बघत होते. का बरे बघत होते? कारण तिथे कृष्ण स्वतः उपस्थित होते. तर जेव्हा अर्जुनाने भगवंतांचं विश्वरूप बघितलं तेव्हा सारे देवता देखील बघत होते. आपण याची चर्चा आधी पण केली होती की सगळे देवतांना देखील विश्वरूपाचं दर्शन होत होतं आणि त्यामध्ये सगळे देवता आनंद देखील घेत होते. परंतु जे राक्षस होते आणि जे नास्तिक होते ते त्याचा कधीच स्वीकार करू शकत नव्हते. विशेषतः जेव्हा भगवंतांची गुणगान होत होते तेव्हा हे जे नास्तिक लोक आहेत किंवा राक्षसी लोक हे ते सहन करू शकत नव्हते. तर भगवंतांचं जे काल रूप होतं ते बघून ते पळून गेलेत. अशा प्रकारे भगवंत कृष्णांची जी भक्तांविषयी जी एक त्यांचा आदान प्रदान आहे आणि जे नास्तिकांविषयी जे भगवंत एक त्यांना दुर्लक्ष करतात, तर हे दोन्ही जे भगवंतांचे कार्य आहे हे याची प्रशंसा अर्जुन करत आहेत. कारण अर्जुनाला माहिती आहे की भगवंत हे नेहमी प्रत्येकावर कृपाच करत असतात आणि त्यांची कृपा वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या जीवात्म्यावर होत असते. काही जणांचा भगवंत उपेक्षा करतात कारण ते भगवंतांची इच्छा करत नाही त्यामुळे ते त्यांची उपेक्षा करतात. आणि काही जणांना भगवंत हवे असतात त्यामुळे भगवंत त्यांच्यावर कृपा करतात. परंतु शेवटी भगवंत प्रत्येकासोबत जे काही करतात ते त्यांच्या चांगल्यासाठीच करतात. हे अर्जुनाला कळलं आहे. आणि म्हणून भक्त प्रभुपाद म्हणतात, शेवटची जी ओळ आहे तात्पर्याची त्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की भक्त जे आहेत नेहमीच भगवंतांचे गुणगान करतात कारण की भक्ताला माहिती आहे की भगवंत जे काही करतात ते नेहमी चांगलंच असतं सगळ्यांसाठी. भगवंत कधीच कोणाचं वाईट करत नाही, ते सगळ्यांसाठी जे चांगलं आहे तेच करतात.
तर अशा प्रकारे हा भक्तांचा विश्वास असतो आणि त्यामुळे नेहमी भक्त जे आहेत हे कृष्णाला दोष देत नाहीत, परंतु ते त्यांचे गुणगान करतात, त्यांना श्रेय देतात. हम्म. तर भक्तांमध्ये भगवंतांना दोष देण्याची प्रवृत्ती नसते किंवा त्यांच्यावर निंदा करण्याची प्रवृत्ती नसते, परंतु त्यांना माहिती आहे की भगवंत जे काही करतात ते चांगल्यासाठीच करतात आणि त्यामुळे भक्त नेहमी भगवंतांचं गुणगानच करत असतात. ठीक आहे. हा होता 36वा श्लोक. 37वा श्लोक. कस्माच्च तेन न मेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्य आदिकर्त्रे गरीयसे ब्रह्मणो आदित्य अनन्तदेवेश जगन्निवास अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरं सद् असत्तत्परं यत् त्वम् अक्षरं सत् अक्षर असत् परत यत् हम्म. वाचा वाचा भाषांतर. आचार्य माताजी. प्रभु हरे कृष्ण. तुम्हाला पुढून मागून वाचा माताजी वाचा. नाही नाही प्रभूजी भगवद्गीता नाही वाचत नाही. तुम्हाला पुढून पाठीमागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो. हे अनंत वीर्य तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात. तुम्ही सर्व व्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात. हरे कृष्ण. हम्म. तर इथे अर्जुन स्वीकार करत आहेत की कृष्ण हे सगळ्यांद्वारे अर्चित आहेत. कृष्ण सगळ्यांच्या अर्चनेचे मुख्य उद्दिष्ट आहेत. ते सर्व व्यापक आहेत आणि ते सगळ्या आत्म्याची आत्मा आहेत. आणि कृष्णाला महात्मा असे अर्जुनाने म्हटलेले आहे. याचा अर्थ काय आहे की कृष्ण हे अनंत आहेत आणि खूप दयाळू आहेत. तर अनंत म्हणजे भगवंतांच्या सृष्टीमध्ये किंवा प्रभावाच्या बाहेर काहीच नाही, म्हणून त्यांना अनंत असे म्हटले गेलेले आहे. कारण सगळं काही भगवंतांच्या शक्तींद्वारे किंवा त्यांच्या प्रभावानेच होतं. त्यामुळे त्यांचा प्रभाव प्रत्येक ठिकाणी आहे, म्हणून त्यांना अनंत म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यांचा अजून एक शब्द संबोधन आहे भगवंतांसाठी, ते आहे देवेश. म्हणजे ते सगळे देवतांचे पण ईश्वर आहेत. देव ईश, सगळ्या देवतांचे नियंत्रक आहेत, ईश्वर आहेत आणि म्हणून त्यांच्यापासून वरचढ आहेत. संपूर्ण विश्वाचे ते आश्रय आहेत. आणि म्हणून अर्जुनाने हे एकदम ठामपणे सांगितलं की सगळे देवी देवता आणि सगळे जे व्यक्ती आहेत, परिपूर्ण असे व्यक्ती आहेत, हे नेहमी भगवंतांना प्रणाम, आदरपूर्वक प्रणाम करत असतात. कारण भगवंतांपासून वरती कोणीच नाही, भगवंतांहून वरचढ कोणीच नाही. विशेषतः अर्जुन सांगतात की कृष्ण हे ब्रह्माजींपेक्षाही वरचढ आहेत, कारण की ब्रह्माजींची देखील निर्मिती ही भगवंतांद्वारेच केली गेली होती. तर गर्भोदक्षाय विष्णूद्वारे त्यांच्या नाभीतून जे कमळ येतं त्यावर ब्रह्माजींचा जन्म झाला होता. तर अशा प्रकारे ब्रह्माजींचे देखील उत्पत्ती करता हे कृष्णच आहेत, महाविष्णूंद्वारे, गर्भोदक्षाय विष्णूद्वारे. आणि शिवजींचा जन्म देखील ब्रह्माजींद्वारा झाला होता आणि त्यामुळे शिवजी जे आहेत ते देखील कृष्णापासूनच अप्रत्यक्ष रूपात ते पण त्यांच्यापासूनच प्रकटले आहे. जर ब्रह्मा आणि शिवजी हे एवढे मोठे देवता, जर त्यांचे कारण जर भगवंत आहेत, तर बाकी देवतांचे आपण काय सांगणार. त्यांना तर भगवंतांना प्रणाम करणे आवश्यकच आहे. तर श्रीमद भागवतामध्ये पण हे सांगितलेलं आहे की भगवंतांचा आदर शिवजी आणि ब्रह्मा देखील करतात आणि बाकीचे सगळे देवता पण करतात. तद्विष्णोः परमं पदगं सदा पश्यन्ति सूरयः दिवीव चक्षुराततं
विपण्यवो जाग्रीवाश मध्ये म्हटलेलं आहे. हा ऋग्वेदाचा श्लोक आहे आणि याच्यात असं म्हटलेलं आहे की विष्णूंचे जे परमपद आहे त्याच्याविषयी त्याच्यावर सगळे देवी देवता त्याच्यावर ध्यान करतात. हा ऋग्वेदातला श्लोक आहे. तशा प्रकारे भगवान विष्णू हे सगळ्या देवी देवतांचे देखील स्रोत आहेत आणि त्यांची भगवान विष्णूंची पूजा अर्चना हे देवता देखील करतात. नंतर अक्षरम शब्द प्रभुपाद म्हणतात महत्वाचा आहे, कारण भौतिक जगाचा नाश होतो परंतु भगवंत हे भौतिक जगाच्या पलीकडचे असल्यामुळे त्यांचा नाश होत नाही. ते सगळ्या कारणांचे कारण आहेत आणि सगळ्या आत्म्यांच्या पूर्ण वरचढ आहेत. ठीक आहे, तर आपण आता 38वा श्लोक म्हणूया. त्वमादिदेव पुरुष पुराण त्वमादिदेव पुरुष पुराण त्वम् अस्य विश्वस्य परम निधानम् त्वमस्य विश्वस्य परं निधानम् वेत्तासि वेद्यं च परं च धाम वेत्तासि वेद्यं च परमं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप. त्वया ततं विश्वमनन्तरूप. तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे 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 ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा तुम्हीच ही संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे. तर सगळं काही भगवंतांवरच अवलंबून आहे, त्यामुळे भगवंतच सगळ्या गोष्टींचे आश्रयस्थान आहेत. तर या सगळ्या श्लोकांमध्ये अर्जुन काय करत आहेत? भगवंतांचे प्रार्थना करीत आहेत. विशेषतः ते विश्वरूप बघून भगवंतांची प्रार्थना अर्जुन त्यांच्यामध्ये प्रार्थना अर्पण करत आहेत. तर त्यामुळे भगवंतांचे गुणगान देखील करत आहेत. प्रार्थना म्हणजे विशेषतः गुणगान करत आहेत. तर निधानम याचा अर्थ आहे सर्व काही, म्हणजे त्याचा अर्थ ब्रह्मज्योती देखील भगवंतांवरच अवलंबून आहे, म्हणूनच त्याला निधानम म्हटलं जाईल. असं नाही म्हटलंय की निधानम ब्रह्मज्योती वगळून, नाही. तर त्यामध्ये त्याचा अर्थ काय की ब्रह्मज्योती देखील भगवंतांवर अवलंबून आहे. तसेच भगवंत सर्वज्ञ आहेत, त्यांना सगळं काही माहिती आहे या जगामध्ये काय चालू आहे. आणि भगवंत सर्व ज्ञानाचे अंतिम केंद्रबिंदू आहेत, अंतिम बिंदू आहेत. केंद्रबिंदू नाही, अंतिम बिंदू आहेत. केंद्रबिंदू पण आहेत, तो अंतिम परमोच्च बिंदू देखील आहेत. भगवंत जाणून घेण्या योग्य आहेत आणि जाणून घेणारे आहेत आणि सर्व ज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट भगवंत आहेत, कारण ते सर्वव्यापी आहेत. तसे आध्यात्मिक जगताचे देखील ते दिव्य कारण आहेत आणि आध्यात्मिक जगताचे मुख्य व्यक्ती पण भगवंतच आहेत. 39वा श्लोक. वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः वायुर्योमोऽग्निवरुण शशाङ्क प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. पुनश्च भूयो अपि नमो नमस्ते. तुम्ही वायू आहात, परम नियंता अग्नी जल आणि चंद्र देखील तुम्हीच भाषांतर. आहात. तुम्ही वायू आहात, परम नियंता अग्नी जल आणि चंद्र देखील तुम्हीच आहात. तुम्ही आदिजीव ब्रह्मदेव तसेच प्रपितामहही तुम्हीच आहात. म्हणून माझा तुम्हाला सहस्रशः नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो. तिथे वायू का बरं म्हटले आहे भगवंतांना? कारण जसा वायू सर्वव्यापी आहे त्याचप्रमाणे भगवंत देखील सर्वव्यापी आहेत, म्हणून अर्जुना इथे कृष्णाला वायू देखील आहेत असे म्हटलेले आहेत. तसेच इथे प्रपितामह, प्रपिता म्हणजे पणजोबा आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये.
तर कृष्णाला असे का म्हटले आहेत? कारण की ब्रह्मदेव हे पितामह आहेत, म्हणजे आजोबा आहेत. कारण ब्रह्मदेवच सगळ्यांच्या वडिलांचे वडील ब्रह्मदेव आहेत. जर आपण एक दृष्टीने बघितलं तर ब्रह्मदेव सगळ्यांचे जन्मदाते आहेत. हम्म. सगळी जी सृष्टी आहे ब्रह्मदेवानी एक दुय्यम रूपाने ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे भगवान ब्रह्मदेवांना पितामह म्हटले जाते. सगळ्यांचे आजोबा. परंतु भगवंत कोण आहेत? ते पणजोबा आहेत, म्हणजे प्रपितामह आहेत. कारण ते ब्रह्मजींचे पण अं, नियन नियन ब्रह्माजींचे पण निर्माण करते आहेत. ब्रह्माजींचा जन्म देखील भगवंतांपासून झाला होता म्हणून. ठीक आहे. 40वा श्लोक. नम पुरस्ताद अथ पृष्ठतस्ते नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोस्तु ते सर्वत एव सर्व नमोऽस्तु ते सर्वता एव सर्व अनंत वीर्यामित विक्रमस्त्वम् अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्व. भाषांतर. तुम्हाला पुढून पाठीमागून आणि सर्व बाजूनी नमस्कार असो. हे अनंत वीर्य, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात. तुम्ही सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात. तर प्रभुपाद म्हणतात तात्पर्य की फार प्रेममय भावाने अर्जुन त्यांचे जे मित्र आहेत परममित्र कृष्ण यांना सगळ्या बाजूने नमस्कार आदरभाव अर्पण करत आहेत. आणि अर्जुनाला माहिती आहे की सगळे जे योद्धे जमले होते भूमीवर त्या सगळ्यांपेक्षा वरचढ कोण आहे? ते कृष्णच आहेत. पुढे प्रभुपाद विष्णू पुराण उद्धृत करत आहेत. योयम तवागतो देव समीपम देवता गणः सत्वम एव जगत सृष्टा यतः सर्वगतो भवान. तर हे भगवंता, तुमच्या समोर जे कोणी येतात, जे मोठे देवता देखील असो, तरीही ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही, कारण ते तुमच्याद्वारेच निर्मित आहेत, असे विष्णू पुराण मध्ये सांगितलेले आहे. ठीक आहे. पुढचे श्लोक. सखेति मत्वा प्रसभं सखेति मत्वा प्रसभं यदुक्तम्. हे कृष्ण हे यादव हे हे कृष्ण सखेति हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदम् अजानता महिमानतवेदम्. मया प्रमादात् प्रणयेन वापि मया प्रमादात् मया प्रणयेन वापि यच्चावसा यच्चावहासार्थम् असत्कृतोऽसि यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासन भोजनेषु विहारशय्या विहार असनभोजनेषु एकोऽथवापि अच्युत तत्समक्षम् एकोऽथ व्याप्यच्युत तत्सक्षमस्मम्. तक्षाम्य तक्षामये त्वाम् अहमप्रमेयम्. तत्क्षामये त्वामहं प्रमेयम्. भाषांतर. मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण हे यादव हे मित्र असे अनादराने संबोधिले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल कृपया मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या त्या सर्व अपराधांची क्षमा करा. इथे अर्जुन थोडा आदर भाव अर्जुनाचा निर्माण झालेला आहे. आणि तेव्हा अर्जुनाला थोडा अर्जुनाच्या मनामध्ये असा एक भाव निर्माण झाला की हे भगवंत यांचं जे विश्वरूप मी बघितलं आहे, पण तो मी यांना आतापर्यंत एका मित्रासमान त्यांच्यासोबत वर्तणूक करत होतो, त्यांना मित्रासमान मानत होतो. आणि मित्रासमान मानल्यामुळे मी त्यांचा बऱ्याच प्रकारे त्यांना एक साधारण मित्राप्रमाणेच
त्यांना एक औपचारिक अनौपचारिकरित्याने त्यांच्याविषयी वार्तालाप करायचो किंवा त्यांना संबोधित करायचो, हे कृष्ण असेच म्हणायचो. परंतु हे केवळ सगळं काही एका मैत्रीच्या आधारावर केलं गेलं होतं. आणि अर्जुनाला ही कल्पना होती की त्यांचा जो मित्र आहे, जे त्यांना मित्र म्हणत होते, असं एक विश्वरूप दाखवू शकेल पुढे भविष्यामध्ये. तर जरी एका प्रकारे अर्जुन म्हणतात की त्यांनी कृष्णाचा अपमान केला, कारण त्यांना एक हे मित्र, हे कृष्ण, हे यादव असे म्हटले. अर्जुनाने कधी कृष्णाला हे भगवान असे कधी म्हटले नाही. आता भगवद्गीता जेव्हा ऐकली तेव्हा अर्जुनाने हे भगवान असे म्हटले. तोपर्यंत कृष्णाला ते अरे मित्र असंच केला, असं करूया तसं करूया, बऱ्याचदा तर एकेरी नावानेच अर्जुनाने कृष्णाला संबोधन केलं. कारण काही काय की युधिष्ठिर आणि भीम हे कृष्णापेक्षा थोडे वयाने मोठे होते, त्यांचा जन्म आधी झाला होता. अर्जुन आणि कृष्ण हे समवयस्क होते. त्या एकाच वयाचे असल्यामुळे कृष्ण नेहमी अर्जुनाला आपला एक मित्र म्हणूनच संबोधन करायचे. त्यांना हे त्याची जाणीव नव्हती की हे माझे मित्र, हा जो मित्र आहे ज्याला मी एकेरी नावाने संबोधतो आहे, तो साक्षात भगवंत आहे, तो सगळ्या सृष्टीच्या कारणांचे कारण आहे. परंतु जरी भगवंतांचे हे ऐश्वर्य अर्जुनाला समजत नव्हते, तरीही तो अर्जुनाचा जो मैत्रपूर्ण भाव होता तो भगवंतांनी स्वीकार केला. आणि भगवंत इतके कृपाळू आहेत की इतके ऐश्वर्यवान असून देखील भगवंतांनी कधीच स्वतःला अर्जुनापेक्षा वरचढ दर्शवलं नाही. भगवंतांनी स्वतः असं अर्जुना कधीच जाणू दिलं नाही की हे अर्जुना मी कोण आहे तुला माहिती नाही, असं भगवंतांनी अर्जुनाला कधीच जाणीव करून दिली नाही. तेव्हा आता अर्जुनाने विनंती केली तेव्हा भगवंत त्यांचं विश्वरूप दाखवत आहे. नाहीतर जरी भगवंत सर्व ऐश्वर्यांचे स्वामी असले तरी भगवंत अर्जुनासोबत देखील एका मित्राप्रमाणेच वर्णन करत होते. एका मित्राप्रमाणेच त्यांचं जे वर्तणूक होती, जे त्यांचा भाव होता, तो मित्राचाच होता. ही भगवानची कृपा वृत्ती आहे. साधारणतः आपण बघतो की जर आपल्या वर्गात सपोज शाळेमध्ये जर आपल्या वर्गामध्ये तर शाळेचे जर मुख्याध्यापक आहे त्यांचा मुलगा किंवा मुलगी असेल तर ते फार स्वतःला एकदम वरचढ मानतात आणि सगळ्यांसोबत असे मिळून मिसळून राहत नाही. स्वतःला एकदम असे सगळ्यांना सगळे थोडं त्यांच्यासोबत थोडे एक अंतर ठेवून पण असतात की हे बाबा मुख्याध्यापकांचा मुलगा किंवा मुलगी आहे, यांना त्रास दिला तर आपण अडचणीत येऊ, असे म्हणून सगळेजण त्यांच्याशी थोडं हे राहतात. आणि ते पण देखावा करतात, ते पण कधी कधी आपल्या शक्तीचा प्रयोग करतात. परंतु कृष्ण परमपुरुष भगवंत सर्व ऐश्वर्यांचे मालक असले तरीही त्यांनी अर्जुनाला अशी जाणीव कधी करूनच दिली नाही की ते असे आहेत म्हणून. ते अर्जुनासोबत एका दिव्य प्रेममय आदान प्रदानांमध्येच गुंफून राहिले. आणि त्यामुळे अर्जुनाला त्यांनी फार त्यांच्या लीलांद्वारे सुंदर असा दिव्य आनंद प्रदान केला. तर प्रभुपाद पुढे तात्पर्यामध्ये म्हणतात की जीवात्मा आणि कृष्ण यांचं जे नातं आहे ते नेहमीसाठी ते ठरलेलं आहे आणि ते कधीच विसरू शकत नाही, ते विसरलं जाऊ शकत नाही. तर प्रभुपाद म्हणतात की हे अर्जुनाच्या उदाहरण स्पष्ट होतं. कारण जरी अर्जुनाने भगवंतांचं विश्वरूप बघितलं तरी अर्जुनाला भगवंतांचं जे मैत्रीपूर्ण रूप आहे ते अर्जुन विसरू शकला नाही. तर अर्जुन या श्लोकामध्ये असे म्हणत आहे की अज्ञानवश कृष्णाला स्वतःचा मित्र मानून त्यांचा अनादर करत होते आणि त्यांना कृष्णाचा त्याची एवढी जाणीव नव्हती, असे अर्जुनाचा मनोभाव होता. पण सत्य काय आहे की अर्जुनाचा शाश्वत संबंध कृष्णाशी मैत्रीपूर्णच आहे. आणि म्हणून जरी प्रेममय मैत्रीभाव आहे तो परत समोर आला. याचा अर्थ काय की अर्जुनाचा जो भगवंतांना मित्र म्हणून एक त्यांच्याशी वर्तन करण्याचा जो भाव होता तो कृत्रिम नव्हता किंवा तो बद्ध अवस्थेतला नव्हता किंवा तो
एक अज्ञानापोटी नव्हता, परंतु तो त्यांचा शाश्वत संबंध होता. हम्म. अर्जुनाचा शाश्वत संबंधच आहे की ते कृष्णाचे मित्र आहेत. तर जेव्हा त्यांनी विश्वरूप दाखवलं तेव्हा तो आदर भावामध्ये परिवर्तित झाला, परंतु मुख्य संबंध जो आहे तो मित्राचा आहे. आदरयुक्त मैत्री आहे अर्जुनाची कृष्णासोबत. त्यामुळे अर्जुनाला जरी कृष्णाने विश्वरूप दाखवले अर्जुन तरी त्यांना त्यांच्या मैत्रीची आठवण आली. तर जरी अर्जुन म्हणत होते की मी अज्ञाने तुम्हाला माझा मित्र म्हणतो असो आहे, अज्ञानापोटी मी तुम्हाला माझा मित्र म्हणत होतो, परंतु असं नाहीये. तो अर्जुनाचा भाव आहे, परंतु अर्जुन अज्ञानामुळे नाही तर प्रेमापोटी कृष्णाला मित्र म्हणून म्हणत होते, हे सत्य आहे. तर हे भगवंतांचं शाश्वत नातं आहे अर्जुनासाठी. तसंच आपण बघतो वृंदावनामध्ये, आता हे द्वारकेतले किंवा कुरुक्षेत्र किंवा मथुरेतले जे भगवंतांचे भक्त आहेत, ते पण भगवंतांमध्ये वेगवेगळ्या रसांमध्ये आहेत, परंतु ते ऐश्वर्य मिश्रित रस आहेत. म्हणजे अर्जुनाची जी मैत्री आहे कृष्णासोबत ती ऐश्वर्य मिश्रित साख्य आहे, ते शुद्ध साख्य नाही. परंतु शुद्ध म्हणजे शुद्ध भक्तच आहे, भौतिक कल्मश नाहीये, परंतु ऐश्वर्याच्या तिथे भगवंतांचं जे दिव्य ऐश्वर्य आहे त्याच्यामध्ये त्याच्यात मिश्रण आहे. परंतु वृंदावनातले जे भक्त आहेत कृष्णाचे, ते कृष्णाला त्यांचं शुद्ध मैत्री किंवा शुद्ध भाव आहे, त्याच्यामध्ये ऐश्वर्याचं मिश्रण नाहीये. तर त्यामुळे जेव्हा यशोदामाई यांनी कृष्णाचं विश्वरूप बघितलं, तर पहिले यशोदामाई थोड्या घाबरून गेल्या, थोड्या त्यांना आदरयुक्त भाव झाला. परंतु जेव्हा कृष्णाने स्मितहास्य दिले तेव्हा यशोदामाई सगळं काही विसरल्या आणि परत त्यांनी कृष्णाला जवळ घेतले आणि त्यांना आलिंगन केले. आणि कृष्णाला आपले पुत्र म्हणूनच संबोधन केले. जरी कृष्णाने एवढ्या मोठ्या मोठ्या राक्षसांचा वध केला तरीही यशोदामाई कृष्णाला आपला एक छोटासा बालक म्हणूनच त्याच्याशी वर्तन करायचे. जरी कृष्णाने गोवर्धन उचलला तर त्यावेळेस सगळेजण कृष्णाकडे गेले, सगळेजण नंद महाराजांकडे गेले, सगळे ब्रजवासी. ते म्हटले, हे नंद महाराज, तुम्ही बहुतेक तुमच्या मुलाला तुम्हाला माहिती नाही तुमचा मुलगा कोण आहे. अरे एवढा छोटा 7 वर्षांचा मुलगा आहे, त्याने गोवर्धन पर्वत कसा काय उचलला? त्याचा अर्थ तो साधारण बालक नाहीये, परंतु तो कोण आहे? तो एक तर महान देवता आहे किंवा तो साक्षात नारायण आहे. तर त्यावेळेस नंद महाराज सगळ्या ब्रजवासियांना म्हणाले की हो, जेव्हा कृष्णाचं नामकरण होत होतं तेव्हा त्यांचे जे गर्गाचार्य होते ज्यांनी त्यांचं कृष्णाचं नामकरण केलं, ते म्हटले होते की हा तो जो तुमचा पुत्र आहे तो सगळ्यांचं रक्षण आणि पालन करेल आणि तो भगवान नारायणांसमानच असेल, असं त्यांनी म्हटलं होतं. पण नंतर तर आता बघा, या श्लोकांमध्ये थोडा आदरभाव नंद महाराजांचा उत्पन्न झाला, पण लगेच नंद महाराज काय म्हणतात की परंतु हा कसला भगवंत आहे? अरे त्याने गोवर्धन उचलला, पण एखादी मांजर येते तो घाबरून आमच्या पाठीमागे जाऊन लपतो, आणि आकाशामध्ये जर वीज चमकते त्याला एवढी भीती वाटते की तो आम्हाला आलिंगन देऊन आमच्या कुशीमध्ये येतो. हा कुठला भगवंत? तर असे म्हणून नंद महाराजांनी कृष्णांच्या इतक्या लीला सांगितल्या, इतक्या मजेदार लीला सांगितल्या की सगळे ब्रजवासी पोट धरून धरून हसायला लागले आणि हे सगळं भगवान कृष्णाची जी भगवत्ता आहे ते सगळं विसरून गेले. असा ब्रजवासींचा एक शुद्ध प्रेममय भाव होता, त्यामध्ये आदर भावना नव्हती. परंतु अर्जुन आणि द्वारकावासियांचा जो भाव आहे तो आहे आदरयुक्त भाव. जरी असं असलं तरी, जरी अर्जुनाने कृष्णाला प्रणाम नमस्कार केले, तरीही अर्जुनाने कृष्णाची जी मैत्री आहे तिचा वारंवार त्याचं स्मरण अर्जुनाला होत राहिलं. तर हे खूप गूढ तत्वज्ञान आहे की हे अर्जुनाचं अज्ञान नाही तर अर्जुनाचा प्रेम आहे. 2 प्रकारे प्रेम झाकलं जाऊ शकतं. एक आहे अज्ञानाद्वारे, सॉरी, 2 प्रकारे ज्ञान झाकलं जाऊ शकतं. एक आहे ते अज्ञानाद्वारे, दुसरं आहे ते प्रेमाद्वारे. तर भौतिक जगातले लोक ते देखील कृष्णाला ओळखत नाही भगवंत म्हणून. ते कशाद्वारे? अज्ञानाद्वारे. परंतु कधी कधी कृष्णाचे शुद्ध भक्त देखील कृष्णाला त्यांना जाणीव होते की कृष्ण भगवंत आहेत. कशामुळे? ते प्रेमाद्वारे. ते अज्ञानाद्वारे नसून प्रेमाद्वारे असतात. तर ही
याच्या मागचं मर्म आहे. ठीक आहे, तर हा होता 42वा श्लोक. आपण 43वा श्लोक म्हणूया. पितासि लोकस्य चराचरस्य पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् त्वमस्य पूजश्च गुरुगरीयान् न त्वत्समोऽस्ति अभ्यधिकः कुतोऽन्यो न त्वत्समोऽस्त्यधिक कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्य अपरिमप्रभाव. लोकत्रयेऽप्यप्रतिम प्रभाव. भाषांतर. तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात. तिचे परमपूज्य आध्यात्मिक गुरु तुम्ही आहात. तुमच्या बरोबरीचा कोणीही नाही, तसेच तुमच्याशी कोणी एकरूपही होऊ शकत नाही. तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता, त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल? तर प्रभुपाद म्हणतात की ज्या प्रकारे पुत्रासाठी पिता हे पूज्य असतात, त्याद्वारेच भगवंत हे सगळ्यांचे परमपिता आहेत, मूळ पिता आहेत, त्यामुळे ते सगळ्यांसाठी पूज्य आहेत. तसेच भगवंत हे सगळ्यांचे गुरु आहेत, कारण मूळ जे वैदिक शास्त्र आहेत ब्रह्माजींना ते कृष्णानेच दिले होते सुरुवातीला. आणि आता देखील कृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश देत आहेत. म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरुम. कृष्ण जे आहेत ते संपूर्ण जगताचे गुरु आहेत, मूळ गुरु आहेत. आणि प्रभुपाद खूप ठामपणे सांगत आहेत की जे कोणी गुरुचा जी भूमिका आहे, गुरुची जी भूमिका आहे, जे कोणी निभावत असतील त्यांना हे समजले पाहिजे की ते केवळ कृष्णाचे परंपरेमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत. जर कोणी कृष्णाचे प्रतिनिधित्व करत नसतील पण आपल्या मनगढत काहीतरी बोलत असतील तर ते गुरु होऊ शकत नाही, विशेषतः आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही. तर कृष्णामध्ये जे त्यांचं महानता आहे ती अमाप अशी महानता आहे. आणि कृष्ण, आपण याची पण चर्चा आपण आधी केली की कृष्णांपेक्षा समान किंवा त्यांच्यापेक्षा वरचढ कोणीच नाही, भौतिक जगामध्ये नाही, आध्यात्मिक जगामध्ये पण नाही. सगळेजण कृष्णाच्या खाली आहेत. कृष्णापेक्षा वरचढ कोणीच होऊ शकत नाही. न तस्य कार्यम कारणम च विद्यते न तत्समश्चाविधिकस्य दृश्यते. हे श्वेताश्वतर उपनिषद. स्वाभाविक परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच. श्वेताश्वतर उपनिषद आहे. तिथे सांगितलेलं आहे की कृष्णाचे अनेक इंद्रिय आहेत आणि शरीर देखील आहे, परंतु भगवंतांचे इंद्रिय आणि त्यांचा आत्मा किंवा त्यांचे इंद्रिय आणि त्यांचे शरीर किंवा त्यांचं मन या सगळ्यांमध्ये काहीच फरक नाही. आपले शरीर, आपले इंद्रिय, आपलं मन, आपला आत्मा याच्यामध्ये फरक आहे, परंतु भगवंतांच्या या सगळ्या गोष्टी एकच आहेत. तर जे मूर्ख व्यक्ती असे मानतात की त्यांना, मूर्ख व्यक्तींना हे कळत नाही की कृष्ण त्यांचं आत्मा, शरीर, मन हे सगळं एकच आहेत. ते असे म्हणतात की कृष्ण त्यांच्या आत्म्यापासून वेगळे आहेत, त्यांच्या मनापासून वेगळे आहेत, हृदयापासून वेगळे आहेत. परंतु कृष्ण हे हे कृष्ण ऍब्सोल्यूट म्हणजे परमपुरुष असल्यामुळे त्यांचे सगळे कार्य आणि शक्ती या त्यांच्यासारख्या सर्वोच्च आहेत. तर कृष्ण जे आहेत त्यांच्या विविध इंद्रियांद्वारे ते दुसऱ्या इंद्रियांचे देखील कार्य करू शकतात. म्हणजे कृष्ण त्यांच्या डोळ्यांद्वारे खाऊ पण शकतात. म्हणून आपण जेव्हा भोग अर्पण करतो तेव्हा आपल्याला भगवंत प्रत्यक्ष रूपाने खाताना दिसत नाही, कारण त्यांची केवळ कृपा दृष्टी टाकून भगवंत त्या भोगाचा स्वीकार करतात. कारण ते त्यांच्या डोळ्यांनी पण खाऊ शकतात, ते त्यांच्या नाकाने पण चव घेऊ शकतात, ते त्यांच्या हाताने पण वास घेऊ शकतात. ही भगवंतांची विशेष शक्ती आहे. अंगानि यस्य सकलेन्द्रिय वृत्तिमन्ति पश्यन्ति पान्ति कलयन्ति चिरं जगन्ति आनंद चिन्मय सदुज्वल विग्रहस्य गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तर कृष्णाचे प्रत्येक इंद्रियामध्ये दुसऱ्या इंद्रियांची वृत्ती आहे.
आणि अशा प्रकारे कृष्ण कुठल्याच प्रकारे अपरिपूर्ण नाही. सगळ्या दृष्टीने कृष्ण असीमित आणि परिपूर्ण आहेत. नंतर भगवंताने हे म्हटलेलं आहे, प्रभुपाद म्हणतात, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. सगळे काही कृष्णाचे जे कार्य आणि त्यांचे जन्म आहेत ते सगळे दिव्य स्तरावर आहेत आणि जे कोणी हे समजतात ते या भौतिक जगात परत येत नाहीत. तर अशा प्रकारे भौतिक जगातल्या लोकांचे कार्य आणि कृष्णाचे कार्य हे सगळेच याच्यामध्ये बराच अंतर आहे, बराच फरक आहे, बरच अंतर आहे. तर भगवंतांचे कार्य सगळे कार्य दिव्य स्तरावर आहेत, परंतु भौतिक जगातल्या लोकांचे कार्य हे भौतिक स्तरावर आहेत. म्हणून प्रभुपाद म्हणतात की की सगळ्यात सर्वोत्तम काय आहे की आपण कृष्णाने दिलेल्या तत्वांचं पालन करावे, त्याद्वारे आपलं जीवन परिपूर्ण होईल. एकले ईश्वर कृष्ण आरसव भृत्य चैतन्य चरितामृतामध्ये म्हटलेलं आहे की कृष्णच एकटे ईश्वर आहेत, बाकी सगळे त्यांचे सेवक आहेत. सगळे म्हणजे सगळे सगळे देवी देवता देखील ते त्यांचे सेवक आहेत. सगळे जण कृष्णाच्याच आदेशांचं पालन करत आहेत. कोणीच कृष्णाच्या आदेशांचं उल्लंघन करू शकत नाही. तर सगळेजण कृष्णाच्या अध्यक्षतेखालीच कार्य करू शकतात. त्यांच्या अध्यक्षतेच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही. हा होता 43वा श्लोक. आपण आता 44वा श्लोक म्हणूया. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय काम्य कायम. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वाम् अहमीशमीड्यम्. प्रसादये त्वामहिषं शमिम्यम्. पितेव पुत्रस्य सखेव सख्युः. पितेव पुत्रस्य सखेव सख्युः. प्रिय प्रियायार्हसि देव सोढुम्. प्रिय प्रिया प्रियाया अहर्षि देव सोढुम्. भाषांतर. प्रत्येक जीवाचे आराध्य परमेश्वर तुम्हीच आहात. मी साष्टांग प्रणिपात करून तुमच्याकडे कृपायाचना करीत आहे. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो किंवा एक मित्र दुसऱ्या मित्राचा उद्धटपणा सहन करतो किंवा पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करते, त्याप्रमाणे कृपया मी केलेल्या अपराधांची मला क्षमा करा. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये की कृष्ण आणि अर्जुन हे मैत्रीमध्ये संबंधित आहेत आणि त्यामुळे ज्या प्रकारे पिता आपल्या मुलांचा उद्धटपणा किंवा चुका सहन करतात किंवा पती किंवा पत्नी किंवा एक स्वामी सहन करतात दुसऱ्यांना, त्याद्वारे कृष्ण देखील आपला उद्दामपणा जो आहे ते सहन करत असतात. आणि अशी विनंती देखील अर्जुन इथे करत आहेत की अर्जुन माफी मागत आहेत, क्षमा याचना करत आहेत. तर प्रार्थनेचा हा एक पण महत्वाचा भाग असतो. प्रार्थना जी असते बघ आपण जी करतो प्रार्थना, त्याचे मुख्य भाग काय आहेत की आपण भगवंतांचं किंवा ज्यांना प्रार्थना अर्पण करत आहोत आचार्य त्यांचं गुणगान केलं पाहिजे. नंतर आपली पतित अवस्था त्यांच्या समोर प्रदर्शित केली पाहिजे, म्हणजे कथित केली पाहिजे, ऍटलीस्ट सांगितली पाहिजे. आणि त्यानंतर आपल्या ज्या चुका आहेत अपराध आहेत त्याविषयी क्षमा मागितली पाहिजे. तर आपण बघतो इथे पण अर्जुन त्यांच्या चुकांबद्दल अपराधांबद्दल क्षमा मागत आहेत. 45वा श्लोक. अदृष्टपूर्वम हृषितोस्मि दृष्ट्वा. अदृष्टपूर्वं ऋतिशोऽस्मि दृष्ट्वा. भयेन च प्रव्यथितं मनो मे. भयेन च प्रव्यथितं मनो मे. तदेव मे दर्शय देवरूपम्. तदेव मे दर्शय देवरूपम्. प्रसीद देवेश जगन्निवास. प्रसीद देवेश जगन्निवास. भाषांतर. पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्या प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा.
तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की अर्जुन फार आनंदित झाले आहेत की त्यांचे मित्र इतके विशेष आहेत, त्यांच्यामध्ये इतके ऐश्वर्य आहेत आणि अशा प्रकारचं एक विशेष असं विश्वरूप दर्शन त्यांचा मित्र दाखवू शकत आहेत. परंतु हे विश्वरूप बघून अर्जुनाला एक प्रकारे आनंद देखील झाला, त्यांचे मित्र इतके विशेष आहेत म्हणून, किंवा त्यांना इतका विशेष मित्र असा प्राप्त झालेला आहे म्हणून. परंतु त्याचबरोबर अर्जुनाला भीती पण वाटायला लागली की कृष्णाप्रती त्याने इतके अपराध केलेले आहेत. त्यांनी मैत्रीपोटी कृष्णाला साधारण मित्राप्रमाणे त्यांची वर्तणूक केली आहे आणि त्यामुळे त्यांचे मन आता भीतीने व्यथित झालेलं आहे. तर जरी विश्वरूपामध्ये कृष्णाने अर्जुनाला खाताना नव्हते दाखवले, त्यामुळे अर्जुनाला भीतीचं काही कारण नव्हते. अर्जुनाचा विजय आणि त्यांचा जे अस्तित्व आहे ते निश्चित होतं. परंतु तरीही त्यांचं कालरूप बघून विशेषतः अर्जुन घाबरले आणि त्यांना असं वाटायला लागले की मी देखील कृष्णाप्रती कितीतरी अपराध केलेले आहे, तर बहुतेक भगवंत माझ्यावर पण क्रोधित असतील, असा अर्जुनाचा एक भाव होता. म्हणून अर्जुनाने आता कृष्णाला त्यांचं नारायण रूप दाखवण्याची विनंती केली. कारण कृष्ण कुठल्याही प्रकारचं रूप दाखवू शकतात, नारायण देखील कृष्णापासूनच येतात, त्यामुळे कृष्ण ते पण रूप दाखवू शकतात. तर म्हणतात, प्रभुपाद म्हणतात की हे जे विश्वरूप आहे हे भौतिक रूप आहे आणि हे अशाश्वत रूप आहे. जसं भौतिक जगत अशाश्वत आहे, त्यामुळे त्याचप्रमाणे भगवंतांचं विश्वरूप किंवा विराट रूप देखील अशाश्वत आहे. परंतु वैकुंठ जगामध्ये भगवंतांचं शाश्वत रूप आहे. विशेषतः वैकुंठामध्ये चतुर्भुज नारायण रूप हे भगवंतांचं शाश्वत रूप आहे. आणि आध्यात्मिक जगतामध्ये अनेक अनेक ग्रह आहेत, आध्यात्मिक ग्रह. त्यामध्ये प्रत्येक ग्रहामध्ये भगवंतांचं एक मुख्य असं रूप आहे, चतुर्भुज रूप आहे. आणि म्हणून आता भगवंतांचं हे जे आश्चर्यकारक किंवा अद्भुत किंवा आणि त्याचबरोबर थोडस भयानक पण असं विश्वरूप बघितल्यानंतर आता अर्जुनाला भगवंतांचं आध्यात्मिक वैकुंठ जगतातलं जे रूप आहे ते बघण्याची इच्छा आहे. तर प्रत्येक वैकुंठामध्ये प्रभुपाद म्हणतात की चतुर्भुज रूप असतं भगवंतांचं, परंतु त्यांच्या हातात जे शंख चक्र गदा पद्म असतात त्यांची जी स्थिती असते ती वेगवेगळ्या हातांमध्ये असते. तर त्याविषयी तुम्हाला विस्तृत वर्णन चैतन्य शिक्षामृत जे आहे, चैतन्य महाप्रभूंची शिकवण, हे जे पुस्तक आहे टीचिंग्स ऑफ लॉर्ड चैतन्य, यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल, किंवा चैतन्य चरितामृतीमध्ये पण प्राप्त होईल की भगवंतांचे वेगवेगळे प्रकारचे जे त्यांचे आयुध आहेत ते वेगवेगळ्या हातांमध्ये असतात आणि त्यानुसार त्यांचे वेगवेगळे नाव असतात. तशा प्रकारे नारायणाचे वेगवेगळे रूप हे वेगवेगळ्या नावाने संबोधले जातात. आणि म्हणून आता अर्जुनाला देखील नारायण रूप बघायची इच्छा होत आहे, कारण ते सुंदर असं रूप आहे. विश्वरूप फार अक्राळ विक्राळ असं रूप होतं, आता अर्जुनाला सुंदर असं रूप बघण्याची इच्छा होत आहे. म्हणून ते तशी याचना विनंती कृष्णाला करत आहेत. 46वा श्लोक. किरीटिनम गदिनं चक्रहस्तम किरीटिनं गदिनं चक्रहस्तम् इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. भाषांतर. हे विश्वमूर्ते, हे सहस्रबाहू भगवान, मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि शंख चक्र गदा पद्मधारी तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो. तुम्हाला त्या रूपामध्ये पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद ब्रह्मसंहिताचा श्लोक सांगत आहेत. रामादिमूर्तिषु कला नियमेन तिष्ठन् नानावतारमकरोद्भुवनेषु किन्तु कृष्ण स्वयं समभवत् परमः पुमान् यो गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. इथे
कृष्ण सांगत आहे, ब्रह्माजी सांगत आहेत या ब्रह्मसंहितेमध्ये की कृष्ण हे मूळ पुरुष आहेत, आदी पुरुष आहेत आणि ते वेगवेगळे अवतार धारण करतात. राम, नरसिंह, वराह, नारायण असे वेगवेगळे जे अवतार आहेत हे कृष्णाचे अवतार आहेत. तर असे नाही की कृष्ण विष्णूचे अवतार आहेत किंवा कृष्ण नारायणाचे अवतार आहेत, हे बरोबर नाही. हे सगळे जे आहेत हे कृष्णाचे अवतार आहेत. तर हे या श्लोकापासून स्पष्ट होतं की राम, नारायण, नरसिंह हे सगळे कृष्णाचे अवतार आहेत. तर तर अर्जुनाला हे माहिती होतं की कृष्ण मूळ परमपुरुष आहेत आणि हे त्यांनी एक तात्कालिक असं एक विश्वरूप त्यांनी धारण केलं होतं, परंतु त्यांना अर्जुनाला आता कृष्णाचं आध्यात्मिक रूप नारायण रूप बघायचं होतं. आणि अशा प्रकारे श्रीमद भागवतांमधलं जे श्लोक आहे तो त्याची देखील इथे पुष्टी झालेली आहे. तो श्लोक कुठला आहे? एते चांश कला पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम रोकम मृडयंती युगे युगे. याचा अर्थ काय आहे की हे सगळे जे अवतार आहेत हे भगवंतांचे अंश आणि कला आहेत, परंतु कृष्ण स्वयं भगवान, कृष्णस्तु भगवान स्वयं, परंतु कृष्ण स्वतः परम भगवान मूळ भगवंत कृष्णच आहेत. परम पुरुष, मूळ पुरुष, आदि पुरुष कृष्णच आहेत. आणि बाकी सगळे जे रूप आहेत जसे राम, नारायण, विष्णू, वराह, नरसिंह हे सगळे कृष्णापासून आलेले आहेत. जरी कृष्ण या सगळ्यांपासून अभिन्न आहेत तरीही ते भगवंत, मूळ भगवंत आहेत. ते मूळ स्वरूप आहेत भगवंतांचे आणि त्यांच्या अनेक अनेक रूपांद्वारे ते प्रकट होतात. आणि ही सगळी जी रूप आहेत प्रभुपाद सांगतात की हे सगळे एका तरुण पुरुषाप्रमाणे ताजेतवाने असतात. हे भगवंतांचं वैशिष्ट्य आहे. तर भगवंत कधीच म्हातारे होत नाही किंवा भगवंतांचं कधीच रूप असं वृद्ध आजारी असं रूप कधीच नसतं. भगवंत नेहमी एका सुंदर युवकाप्रमाणे असतात. अद्वैतमच्युत अनादि अनंत रूपम आद्यम पुराण पुरुषम नव यौवनम च वेदेषु दुर्लभ मधुर्लभमात्म भक्तो गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. आद्यम पुराण पुरुषम, भगवंत सगळ्यात जुने व्यक्ती आहेत. कृष्ण आहेत हे सगळ्यात जुने व्यक्ती आहेत, परंतु नवयौवनम, तरी ते म्हातारे नाहीत, ते नवयौवन आहेत. एका नवीन युवकाप्रमाणे ते तरुण दिसतात. अशा प्रकारे जे कृष्णाला जाणतात ते सगळे त्यांचं भौतिक जगातले जे कल्मश आहेत त्याच्यापासून लगेच मुक्ती प्राप्त करतात. म्हणून कृष्णाला जाणणं फार आवश्यक आहे. त्याद्वारेच आपण भौतिक कल्मशांपासून मुक्ती प्राप्त करू शकतो. ठीक आहे. तर हा होता 46वा श्लोक. 47वा श्लोक. श्री भगवान उवाच. श्री भगवान उवाच. मया प्रसन्नेन तवार्जुनेदं मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितम् आत्मयोगात् रूपं परं दर्शित आत्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्त आद्यं तेजोमयं विश्वमनन्त आद्यं यन्मे त्वबन्नेन च न दृष्टपूर्वम्. यन्मे ध्वन्नेन न दृष्टपूर्वम्. भाषांतर. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेले नाही. हरे कृष्ण. तर अर्जुनाची इच्छा होती विश्वरूप बघायची, म्हणून भगवंतानी त्यांच्या कृपेने अर्जुनाला हे विश्वरूप दाखवलं, जे पूर्णपणे प्रकाशमान आणि ऐश्वर्यवान असं रूप होतं. आणि कृष्णाने हे रूप केवळ अर्जुनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दाखवलं. आणि हे रूप कृष्णांनी त्यांच्या अंतरंगा शक्तीद्वारे प्रकट केलं होतं, जी असं रूप एका साधारण मनुष्यानं कधीच दिसू शकत नाही, कारण ते अंतरंग शक्तीद्वारे प्रकट केलेलं रूप होतं. आणि इथे म्हणतात कृष्ण अर्जुनाला म्हणतात की असं रूप
आधी कोणीच बघितलं नव्हतं अर्जुनाच्या आधी. पण अशा प्रकारे हे जे रूप आहे हे अर्जुनात दाखवलं होतं. त्याच प्रकारे जे भगवंतांचे भक्त आहेत स्वर्गामधले आणि दुसऱ्या ग्रहांमध्ये ते देखील हे रूप बघू शकत होते. याची आपण आधीच चर्चा केली होती की कुरुक्षेत्राचे जे दुसरे लोक होते त्यांना हे रूप दिसत नव्हतं, परंतु अर्जुन आणि देवी देवता यांना हे रूपाचं दर्शन होत होतं. आणि त्या सगळ्यांपैकी कोणीच हे रूप आधी बघितलं नव्हतं. तर अर्जुनाच्या मार्फत सगळ्यांना हे अद्भुत रूप विश्वरूप बघायची संधी प्राप्त झालेली होती. तर प्रभुपाद म्हणतात की जे काही गुरु शिष्य परंपरेमध्ये भक्त होते ते देखील अर्जुनासारखंच विश्वरूप बघू शकत होते. त्यांच्यावर देखील कृष्णाने ही कृपा केलेली होती. तर याच्याविषयी आपण आधी पण थोडी चर्चा केली होती की काही जण म्हणतात की पण दुर्योधनाला पण हे विश्वरूप दाखवलेलं होतं. जेव्हा शांतीदूत म्हणून गेले होते कृष्ण तेव्हा दुर्योधनाला देखील विश्वरूप दाखवलं होतं, पण दुर्योधनाने तो शांती प्रस्ताव स्वीकार केला नाही आणि त्यामुळे कृष्णाने ते विश्वरूप दाखवलं. परंतु त्यावेळेस जे विश्वरूप दाखवलं होतं ते यापेक्षा वेगळं होतं. कारण इथे कृष्ण म्हणत आहे की असं विश्वरूप जे आहे दाखवलं आहे हे त्यांनी कधीच कोणाला दाखवलं नव्हतं. तर आपण याच्या आधी पण चर्चा केली होती की आचार्य सांगतात की जे दुर्योधनाला विश्वरूप दाखवलं होतं ते संपूर्ण विश्वरूपाचा एक भाग होता, एक त्याचा घटक होता. परंतु संपूर्ण जे वेगवेगळ्या घटकांनी युक्त असं जे विश्वरूप आहे ते केवळ अर्जुनाला पहिल्यांदाच भगवंतांनी दाखवलं होतं. ते दुर्योधनाला नको. दुर्योधनाला केवळ त्याचा घटक दाखवला होता, एक भाग दाखवला होता. तर एक दिवस चैतन्य महाप्रभूंकडे देखील अद्वैताचार्य आले आणि त्यांनी देखील विनंती केली की हे महाप्रभू मला तुमचं विश्वरूप बघायची इच्छा होत आहे. तेव्हा चैतन्य महाप्रभूने देखील अद्वैताचार्यांना विश्वरूपाचं दर्शन, जसं कृष्णाने अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन घडवलं होतं तसंच चैतन्य महाप्रभूने देखील अद्वैताचार्यांना विश्वरूपाचं दर्शन घडवलं होतं. आणि त्यावेळेस अद्वैताचार्य देखील अर्जुनासारखे गदगद झाले होते आणि त्यांनी वारंवार चैतन्य महाप्रभूंना दंडवत प्रणाम केला होता. त्याच्यावरून आपल्याला हे कळून चुकतं की चैतन्य महाप्रभू देखील कृष्णापासून अभिन्न आहेत, कारण ते देखील विश्वरूप दाखवू शकत होते. 48वा श्लोक. न वेद यज्ञाध्ययनैर न दानैर न वेद यज्ञाध्ययनैर्न दाने न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहं नृलोके एवं रूपः शक्य अहं लोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. द्रष्टुत्वदन्येन कुरु प्रवीर. भाषांतर. हे कुरु प्रवीर, तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते, कारण वेदाध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्म करण्याने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. तर प्रभुपाद म्हणतात की हे जे दिव्य दृष्टी आहे ही कोणाला प्राप्त होते. तर दिव्य म्हणजे जे दिव्य आपल्याला शब्द माहिती आहे, जे देवतांसारखे आहेत. आणि जोपर्यंत कोणी दिव्य स्तरावर, आध्यात्मिक स्तरावर येत नाही देवतांच्या, तोपर्यंत तो दिव्य दृष्टी प्राप्त करू शकत नाही. आणि देवता कोण आहे की वैदिक शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की देवता म्हणजे सगळे भगवंताचे भक्तच असतात. विष्णू भक्त स्मृतो दैव. सगळे देवता कोण असतात, ते भगवान विष्णूंचे भक्त असतात. तर याचा अर्थ काय, जोपर्यंत कोणी विष्णूंचे भक्त होऊ शकत नाही तोपर्यंत त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त होऊ शकत नाही. परंतु जे नास्तिक असतात, जे विष्णूंवर विश्वास ठेवत नाही, जे केवळ कृष्णाचं केवळ एक निराकार भाग केवळ त्याच गणना करतात, त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे निराकारवाद्यांना देखील दिव्य दृष्टी प्राप्त होऊ शकत नाही. प्रभुपाद म्हणतात की एकाच वेळेस तुम्ही कृष्णाची निंदा करणे आणि नंतर
दिव्य दृष्टी प्राप्त करणे या गोष्टी शक्य नाही. जर कोणी कृष्णाची निंदा केली किंवा कृष्णाचं रूप मानलं नाही तर त्यांना कधीच दिव्य दृष्टी प्राप्त होऊ शकत नाही. तर म्हणून पहिले कृष्णाचे दिव्य स्वरूप मानणे, त्यांचं रूप दिव्य रूप आहे हे मानणे आवश्यक आहे, नंतरच दिव्य दृष्टी प्राप्त होते. तर अशा जे लोक व्यक्ती त्यांना अर्जुनासारखे आहेत, ज्यांना दिव्य दृष्टी प्राप्त आहे, ते देखील अर्जुनासारखे विश्वरूप किंवा भगवंतांचे रूप देखील बघू शकतात. तर प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये पुढे की भगवद्गीतेमध्ये भगवंतांच्या विश्वरूपाचे वर्णन आहे आणि हे वर्णन जरी अर्जुनाच्या आधी कोणालाच माहिती नव्हतं, तरी आता सगळ्यांना या विश्वरूपाची थोडी एक झलक मिळालेली आहे, एक थोडीफार माहिती, एक थोडी त्याची एक झलक प्राप्त झालेली आहे, म्हणजे थोडीफार माहिती मिळालेली आहे. परंतु जे व्यक्ती ज्यांच्याकडे दिव्य दृष्टी आहे ते असं दिव्य रूप स्वतः बघू शकतात. बाकीच्यांना माहिती प्राप्त झाली, परंतु ज्यांच्याकडे दिव्य दृष्टी आहे ते असं दिव्य रूप बघू शकतात. आणि जोपर्यंत शुद्ध भक्त म्हणत नाही तोपर्यंत कोणाला दिव्य दृष्टी प्राप्त होऊ शकत नाही. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की भक्त आहेत ते नेहमी दिव्य स्वभावामध्ये असतात आणि त्यामुळे त्यांना दिव्य दृष्टी देखील असते. आणि असे भक्त खर तर कधीच भगवंताचं विश्वरूप बघण्यामध्ये इतके इंटरेस्टेड नसतात, विश्वरूप बघण्यामध्ये इतकी रुची नसते भक्तांची. तर म्हणून आता अर्जुनाने देखील एक कुतूहल म्हणून त्याने विश्वरूप बघितले आणि आपल्याला आधी पण चर्चा केली होती की दुसऱ्या लोकांना सिद्ध करण्यासाठी, सिद्ध करून दाखवण्यासाठी की कृष्णच भगवंत आहे, यासाठी अर्जुनाने कृष्णाला विनंती केली होती की आपण आपलं ऐश्वर्य विश्वरूपाच्या रूपाने दाखवा. परंतु आता अर्जुनाला त्यांचं दिव्य चतुर्भुज रूप बघण्याची इच्छा होत आहे, विष्णू रूप बघण्याची इच्छा होत आहे. आणि अर्जुन घाबरले पण आहेत विश्वरूप बघून. तर वेद यज्ञाध्यायनैहि याचा अर्थ काय? केवळ वैदिक शास्त्रांचा अभ्यास करून आणि किंवा यज्ञांचा अभ्यास करून आपण भगवंतांना जाणू शकत नाही. तर वेद याचा अर्थ आहे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 18 पुराण, उपनिषद आणि वेदांत सूत्र, या सगळ्यांना मिळून वेद म्हटले जाते. तर प्रभुपाद म्हणतात की हे सगळे जे आहेत वैदिक शास्त्र हे आपण घरी बसून शिकू शकत नाही. तसेच प्रकारचे कल्पसूत्र, मीमांसा सूत्र हे पण आहेत, हे पण आपण असेच स्वतःहून शिकू शकत नाही. त्याच प्रकारे दान दिल्याने, जरी आपण योग्य व्यक्तीला जरी दान दिले तर ते खरे दान कधी होईल? जेव्हा आपण जे भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न आहेत त्यांनाच जर दान दिले तर ते खऱ्या प्रकारचं योग्य दान म्हटलं जाईल, वैष्णवांना आणि ब्राह्मणांना दिलेलं दान. त्याचप्रमाणे जे पुण्य कार्य आहे जसे अग्निहोत्र यज्ञ आणि दुसरे जे कर्तव्य आहेत वर्णाश्रमानुसार त्यांना पुण्य कार्य म्हटले जाते. आणि आपल्या शरीरात एक स्वतःहून थोडा शारीरिक ताप ग्रहण करणे त्याला म्हणतात तपस्या. तर या सगळ्या गोष्टी जरी केल्या, कोणी आपण जर थोड्या तपस्या केल्या, शारीरिक ताप सहन केले किंवा दान केले किंवा वेदांचा अभ्यास केला, तरीही जर कोणी भक्त नसेल तर तो भगवंतांना समजू शकत नाही आणि भगवंतांचं विश्वरूप दर्शन देखील करू शकत नाही. तर अशा प्रकारे जरी निराकारवादी लोक कल्पना करतात की ते भगवंतांचं विश्वरूप बघत आहेत, परंतु आपल्याला भगवद्गीतेहून हे कळून चुकतं की जे निराकारवादी आहेत, मायावादी आहेत, ते भक्त नसल्यामुळे ते भगवंतांचं विश्वरूप बघू शकत नाहीत. तर जरी ते कधी कधी दावा करतात की आम्ही पण विश्वरूप बघतो, पण ते शक्य नाही. कारण की इथे भगवद्गीतेमध्ये फार स्पष्ट रूपाने सांगितलेलं आहे की ज्यांना दिव्य दृष्टी नाही, भगवंतांच्या भक्तांसारखी
ते कधीच विश्वरूप बघू शकत नाही. तर प्रभुपाद म्हणतात पुढे की या जगामध्ये बरेच लोक आहेत जे नवीन नवीन प्रकारचे अवतार तयार करतात. तर प्रभुपाद म्हणायचे की भारतामध्ये एक कारखाना आहे. कशाचा कारखाना आहे? अवतार तयार करण्याचा. भारतामध्ये कारखाना उघडला असतो. अवतार, नवीन नवीन अवतार तयार होतात कारखान्यामध्ये भारतातल्या. तर बऱ्याचदा लोक एक साधारण व्यक्तीला एक अवतार म्हणून मानतात, परंतु हे सगळं काही मूर्खपणा आहे. तर आपण भगवद्गीतेच्या तत्वांचं पालन केलं पाहिजे आणि त्याद्वारेच आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची परिपूर्णता प्राप्त होईल. साधारण व्यक्तीला जर आपण जर कोणी अवतार मानले तर तो केवळ भ्रमित होईल आणि त्यांची दिशा भूल होईल. त्यांना खरं ज्ञान प्राप्त होणार नाही. तर जरी भगवद्गीता ही आध्यात्मिक जो अभ्यास आहे त्यामधला एक पहिला टप्पा मानला जातो, तरीही तो इतका परिपूर्ण आहे की त्याद्वारे व्यक्ती हे समजू शकतो की काय खरं आहे आणि काय खोटं आहे, काय बरोबर आहे, काय वाईट आहे, हे समजण्याची शक्ती एका भगवद्गीताचा अध्ययन करणाऱ्या व्यक्तीमध्ये येते. आणि ही भगवद्गीता आध्यात्मिक जगताचा एक पहिला मूलभूत पुस्तक आहे. त्याच्यापेक्षा अजून प्रगत पुस्तक आहे श्रीमद भागवत, त्याच्यापेक्षा अधिक पुस्तक आहे, प्रगत पुस्तक आहे चैतन्य चरितामृत. परंतु तरी भगवद्गीता पण परिपूर्ण आहे. त्यामुळे जर कोणी भगवद्गीतेचा जरी अभ्यास केला व्यवस्थित गुरूंच्या परंपरेच्या मार्गदर्शनाखाली, तरीही त्याला जे ज्ञान आवश्यक आहे ते सगळं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. भगवद्गीता देखील एक पुरेसी आहे. तर कधी कधी जे तथाकथित भक्त किंवा अनुयायी आहेत अशा तथाकथित अवतारांचे, ती अशी कल्पना करतात की आम्ही देखील भगवंतांचा अवतार बघितला. हा स्वामी, हे बाबा, ते बापू, हे देखील अवतारच आहेत आणि आम्ही पण भगवंतांचा अवतार बघत असलो तरीही हे सगळं अस्वीकारणीय आहे, प्रभुपाद म्हणतात. कारण या श्लोकामध्ये इथे सांगितलेलं आहे की जोपर्यंत कोणी व्यक्ती कृष्णाचे भक्त बघत नाही तोपर्यंत कोणीही विश्वरूपाचं दर्शन करू शकत नाही. तर जर कोणी असा दावा करत असेल की मी भगवंतांचा अवतार बघत आहो किंवा विश्वरूप बघत आहोत, पण तर जर ते भगवंतांचे भक्त नसतील तर त्यांचा देवा खोटा आहे, काल्पनिक आहे. तर म्हणून सगळ्यात आधी पहिली कंडिशन काय आहे? पहिली अट आहे की आपण भगवंतांचे शुद्ध भक्त बनले पाहिजे. जर भगवंतांचे शुद्ध भक्त बनले तरच व्यक्तीला भगवंतांच्या विश्वरूपाचं किंवा दुसऱ्या रूपांचं दर्शन होऊ शकतं. अशा प्रकारे भक्त जे आहेत ते कधीच मूर्ख बनत नाहीत आणि ते कधीच अशा साधारण व्यक्तीला भगवंतांचा अवतार म्हणून कधीच स्वीकार करत नाहीत किंवा अशा दुसऱ्या लोकांना भगवंतांचा अवतार स्वीकार करत नाही. त्यांना माहिती आहे की खरा अवतार कोण आहे आणि कोण नाही. याचं ज्ञान भक्तांना परिपूर्ण रूपेने भक्तांना हे ज्ञान परिपूर्ण असं ज्ञान भक्तांना माहिती असतं, भक्तांना असतं. आणि भक्त म्हणून त्यांची फसगत होत नाही. परंतु जे मूर्ख व्यक्ती असतात त्यांची फसगत होते आणि ते साधारण व्यक्तींना अवतार म्हणून मानतात आणि त्यामुळे त्यांची दिशाभूल होते. ठीक आहे. तर हा होता 48वा श्लोक. 49वा श्लोक. माते व्यथा माच विमूढ भावो माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमिदृन्ममेदम् दृष्ट्वा रूपं घोरमिदं ममेदम् व्यपेतभिप्रीतमना पुनस्त्वम् व्यपेतभिप्रीतमनः पुनस्त्वम् तदेव मे रूपमिदं प्रपश्य. तदेव मे रूपमिदं प्रपश्य. भाषांतर. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मदभक्ता, सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. धन्यवाद. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात, आता इथे या श्लोकांमध्ये कृष्णाने
मुख्यतः अर्जुनाला म्हटले की बघ अर्जुना, आता तू माझं हे विश्वरूप बघून इतका घाबरला आहेस, तर मी आता हे रूप त्याचा संपवत आहोत आणि आता मी तुला दुसरं रूप दाखवेल. तर तात्पर्यामध्ये कृष्ण प्रभुपाद म्हणतात की भगवद्गीता सुरुवातीला अर्जुनाला काळजी होती की मी भीष्म आणि द्रोण यांचा वध कसा करेल. हम्म. परंतु कृष्णाने म्हटले की तुला घाबरण्याची गरज नाही, कारण जेव्हा धृतराष्ट्र चे जे पुत्र होते, 100 पुत्र, विशेषतः दुःशासन याने द्रौपदीचे वस्त्रहरण करायचा प्रयत्न केला, तेव्हा भीष्म आणि द्रोण तिथे उपस्थित होते आणि त्यांनी त्याचा विरोध केला नाही, ते शांत बसले. आणि असा जे एक दुर्लक्ष होतं तो एक अपराध होता आणि त्यामुळे भीष्म द्रोण यांचा देखील नाश अटळ होता. तर म्हणून कृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवले. त्याद्वारे कृष्णाने दाखवलं की त्या सगळ्या लोकांचा नाश अटळ आहे, या सगळ्यांचा नाश निश्चित आहे. आणि त्यांचा मृत्यू आधीच झालेला आहे, कारण त्यांनी अधर्माची बाजू घेतली होती. जरी भीष्म द्रोण महान व्यक्ती होते, परंतु अधर्माची बाजू घेतल्याने त्यांचा नाश निश्चित होता. तर अशा प्रकारचं जे दृश्य आहे हे अर्जुनाला दाखवलेलं गेलं, कारण भक्त नेहमीच शांत असतात, परंतु असे भयानक कार्य भक्त कधीच करू शकत नाही. तर अशा प्रकारे जे विश्वरूप दाखवले होते त्याचं आता उद्दिष्ट पूर्ण झालं होतं. तर आता अर्जुन चतुर्भुज रूप बघण्याची इच्छा करत होते, म्हणून कृष्णाने आता त्यांना त्यांचं चतुर्भुज दाखवलं. तर परत प्रभुपाद म्हणतात की भक्त विश्वरूप बघण्यामध्ये जास्त त्यांची रुची नसते, कारण विश्वरूपासोबत आपण कधीच मैत्रीपूर्ण किंवा प्रेमपूर्ण आदान प्रदान करू शकत नाही. आपण विश्वरूपाला भोग कुठे लावणार? सगळीकडेच त्यांचे मुख आहेत, सगळीकडे त्यांचे हात आहेत, तर भोग कुठे लावायचा? अशा प्रकारे प्रेमाचा आदान प्रदान आपण विश्वरूपासोबत करू शकत नाही. त्यामुळे भक्तांचा त्यामध्ये इतका त्यांचं रुची नसते की विश्वरूप वगैरे बघण्यामध्ये, भक्तांना इतकी इच्छा नसते विश्वरूप वगैरे बघण्याची. तर अशा प्रकारे भक्तांची काय इच्छा असते की भगवंतांना एकतर चतुर्भुज रूपामध्ये त्यांना आदरपूर्वक त्यांची अर्चना करावी, किंवा त्यांचं द्विभुज रूप बघावं, ज्याद्वारे ते प्रेममय संबंध त्यांच्यासोबत प्रस्थापित करू शकतील. तर भक्तांना भगवंतांचं विश्वरूप बघण्याची इच्छा नसून त्यांना त्यांचं द्विभुज किंवा चतुर्भुज रूप बघण्याची इच्छा असते. ठीक आहे. हा होता 49वा श्लोक. 50वा श्लोक. संजय उवाच संजय उवाच इति अर्जुनमं वासुदेवस्तथोक्त्वा इति अर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयाम आस भूयः स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयाम आस च भीतम् एनम् आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा भूत्वा पुन्हा सौम्य वपुर्महात्मा. भाषांतर. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णाने याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. धन्यवाद. तर अशा प्रकारे अर्जुनाचे भीती बघून भगवंतांनी त्यांचं जे विश्वरूप आहे ते विड्रॉ केलं आणि त्यांचं मूळ रूप सुंदर चतुर्भुज रूप आणि नंतर द्विभुज रूप दाखवलं. तर प्रभुपाद एक समांतर कथा पण सांगत आहे तात्पर्यामध्ये की जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा आविर्भाव झाला होता, तेव्हा ते वसुदेव आणि देवकी समोर देखील पहिले चतुर्भुज नारायण रूपाने प्रकट झाले होते. आणि जेव्हा त्यांनी त्यांचे जे माता पिता होते त्यांना विनंती केली, तेव्हा ते एका साधारण बालकाच्या द्विभुज रूपामध्ये त्यांनी स्वतःला परिवर्तित केलं. तर आता इथे कृष्णाला पण हे पण माहिती होतं की अर्जुनाची खरी इच्छा
किंवा खरी रुची ही चतुर्भुज रूपामध्ये पण नाहीये. कारण अर्जुनाने खर तर चतुर्भुज बघण्याची इच्छा प्रकट केली आणि त्यामुळे कृष्णाने त्यांना दाखवलं पण. पण त्यानंतर त्याने त्यांना मूळ त्यांचं द्विभुज रूप दाखवलं. तर सौम्य वपू म्हणजे काय? खूप सुंदर रूप. हे सगळ्यात सुंदर रूप आहे ते कुठलं आहे? द्विभुज रूप. तर जेव्हा कृष्ण स्वतः उपस्थित होते तेव्हा सगळेजण भगवंतांच्याकडे कृष्णाकडे आकर्षित होत होते. आणि जरी कृष्ण संपूर्ण विश्वाचे अध्यक्ष आहेत तरीही अर्जुनाची जी भीती होती ती कृष्णाने बाहेर ती पळवून लावली. आणि त्यांचे जे भक्त आणि मित्र आहेत अर्जुन, त्यांना त्यांनी आपलं सुंदर जे द्विभुज रूप आहे ते परत दाखवलं. तर अर्जुन पण देखील कृष्णाचे द्विभुज रूपाचेच भक्त आहेत. ते जास्त विष्णू रूपाचे, नारायण रूपाचे पण भक्त नाही. कारण विष्णू रूप नारायण रूपासोबत आपण मैत्री प्रस्थापित नाही करू शकत. त्याच्यामध्ये केवळ आदरमय सेवा किंवा शांतरस किंवा दास्यरसच होऊ शकतो. परंतु साख्य रस होतो हा कृष्णासोबतच. साख्य, वात्सल्य आणि माधुर्य हे 3 रस फक्त कृष्णासोबतच होतात. किंवा राम, कृष्ण आणि राम यांच्यासोबत होतात. त्यामुळे हे द्विभुज रूप आहे त्यासोबतच हे प्रकट होत केलं जातं. म्हणून अर्जुनाचा देखील भाव पण चतुर्भुज रूपासोबत नसून द्विभुज रूपासोबतच आहे. पण परत एक त्यांची इच्छा होती म्हणून कृष्णाने त्यांना चतुर्भुज रूप पण दाखवलं. आणि आता मूळ जे रूप आहे द्विभुज रूप ते आता अर्जुनाला दाखवत आहेत. सगळ्यात आधी विश्वरूप दाखवलं, त्यानंतर चतुर्भुज रूप दाखवलं आणि त्यानंतर द्विभुज रूप दाखवलं. तर मूळ रूप आहे ते द्विभुज रूप आहे. त्यापासून येतात चतुर्भुज रूप, त्यापासून येतं नंतर विश्वरूप. असा आहे तो, असा सिक्वेन्स आहे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये ब्रह्मसंहिता सांगत आहेत, प्रेमांजनच्युरित भक्ती विलोचनेन संतः सदैव हृदयेषु विलोकयन्ति यं श्याम सुंदरमचिन्त्य गुणस्वरूपं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तर जे व्यक्ती केवळ त्यांचे डोळे प्रेमरूपी अंजनाने त्यांच्या डोळ्यांना प्रेमरूपी अंजन लावलेले आहे, असे प्रेमरूपी अंजनाने युक्त असे डोळेच केवळ कृष्णाचं द्विभुज रूप जे आहे, विशेषतः सुंदर श्याम सुंदर रूप हे नेहमी बघू शकतात, असं ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलेलं आहे. तर अर्जुन असे प्रेममयी भक्त होते आणि त्यामुळे त्यांना जे कृष्णाचं श्याम सुंदर द्विभुज रूप आहे ते जास्त प्रिय होतं. ठीक आहे, तर आज आपण इथे विराम देऊया, कारण 50 श्लोक आपण पूर्ण केलेले आहेत. आणि पुढचे जे थोडेफार श्लोक वाचलेले आहेत ते आपण पुढच्या रविवारी घेणार आहोत. कारण पुढच्या शनिवारी मी पण प्रवास करत आहे. त्यामुळे पुढच्या शनिवारी मी पण क्लास घेऊ शकणार नाही. तर पुढच्या रविवारी आपण उरलेले 3-4 श्लोक घेऊया आणि 12वा शेवटचा जो या युनिट मधला जो शेवटचा अध्याय आहे तो आपण चालू करूया पुढच्या ह्याच्यात. तर पुढच्या 2-3 क्लासमध्ये आपला पूर्ण होईल हा युनिट. कारण 12व्या अध्यायामध्ये जास्त श्लोक नाहीये, कमी श्लोक आहेत, तर ते पण लवकर होतील. तर पुढच्या रविवारी आपण 51व्या श्लोकापासून सुरुवात करूया. तर आज आपण जी चर्चा केली त्याच्यावर कोणाचे काही प्रश्न आहेत? नसेल तर आपण इथेच विराम देऊया. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हा, दंडवत प्रणाम. प्रभुजी, जसं की तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की भगवंतांचं चतुर्भुज रूप हे गोलोक वृंदावन मध्ये भगवंत नेहमी विराजमान असतात चतुर्भुज रूपामध्ये. नाही तर नाही, मग गोलोक वृंदावनमध्ये चतुर्भुज रूपामध्ये कधीच नसतात, द्विभुज रूप. हा, वैकुंठात हो, चतुर्भुज रूपामध्ये असतात. अच्छा, हो हो, माझं तेच कन्फ्युजन होतं प्रभुजी. धन्यवाद प्रभुजी. वैकुंठामध्ये चतुर्भुज रूप, परंतु द्विभुज रूप हे कृष्ण लोकामध्ये आणि राम भगवंत आहे यांचे जे साकेत धाम आहे याच्यामध्ये द्विभुज रूपात असतात. कधी कधी द्वारकेमध्ये ते चतुर्भुज रूप दाखवतात, परंतु गोलोक वृंदावनमध्ये कधीच चतुर्भुज दाखवत नाही. गोलोक वृंदावनमध्ये नेहमी द्विभुज रूपातच असतं. हो, धन्यवाद प्रभुजी. हा, हरे कृष्ण. अजून कोणाचा काही प्रश्न आहे?
ठीक आहे. तर पवित्र माधवप्रो तुम्ही ग्रुपमध्ये टाका की पुढच्या रविवारी आपला क्लास होईल. बहुतेक आज भक्तांना कल्पना नाही आली की आज क्लास आहे म्हणून. काल क्लास नव्हता त्यांना असं वाटलं आज पण नाहीये. हो तर तुम्ही चालेल. ग्रुपमध्ये टाकून द्याल की पुढच्या रविवारी क्लास होईल म्हणून. हो चालेल प्रभू. ठीक आहे. चालेल. हरे कृष्ण टाकतो मी. चालेल. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, हरे कोटी कृष्ण कोटी प्रभू. धन्यवाद. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. कृष्ण जय. भगवान की जय. जय जय. प्रभुपाद की जय.